रात्री 12 वाजता आमचं गाणं आलं होतं. बापरे. आणि मी दमलो होतो खूप, पोवाडा गायचा होता. तर काय करू मला कळलं नाही. मी एक शेर लिहिला, एक कविता लिहिली की अशी लिहिली की आवाज बसोबा होवो काही, आवाज बसोबा होवो काही, जाओ जरी हा प्राण, आवाज बसोबा होवो काही, जाओ जरी हा प्राण, प्राणांतिक मी गातच राहील शिवरायाचं गाणं, माझ्या भीमरायाचं गाणं, माझ्या महाराष्ट्राचं गाणं. आणि टाळ्या आल्या आणि माझा पोवाडा सुरू झाला आणि आवाज उठला असेल. काही मोजके कलाकार जर सोडले तर लोककलावंतांना म्हणजे ते कुठे कमी पडतायत. लोक कलाकारांना ना बऱ्याच ठिकाणी ऑर्गनायझर्स किंवा काही लोक कलाकारांना फार आपल्या मुंबई भाषेत चिंदी समजायला लागले. म्हणजे बऱ्याच लोकांना अरे काय नाही, ये वडापाव खा के बंबई के लोग, हे वडापाव खाऊन वगैरे, पण असं बऱ्याच ठिकाणी मला मिळालेलं आहे. आता मी ते कुठे सांगत नाही, हा येतो क्या वडापाव खा के भी ये करते ना, इधर आके ये करते क्या वगैरे, असं पण आम्हाला मिळाले. पण हा राहतील ना, का राहतील आणि का राहावं. आम्ही तुमच्याकडे 8 तासासाठी येतो, फक्त तुम्हाला मनोरंजन आनंद देऊन जातो. पैसा हा मी सगळ्यांना सांगत असतो, अहो साहेब तुमच्याकडे आम्ही 8 तासासाठी द्या ना 2-4 भाकऱ्या अजून माझ्या मुलांना, चांगलं जेवण द्या ना, काय फरक पडणार आहे. हो बरोबर, काय तुमचे 1 रुपया जाईल वरती, काय होणार आहे. पण तो कलाकार सुखी होईल, तो कलाकार तुम्ही दिलेलं याचं ऋण विसरणार नाही, तुमचे उपकार विसरणार नाही. आणि तोच कलाकार जेव्हा संध्याकाळी स्टेजवर रंगमंचावर जाईल तेव्हा त्याच्यामध्ये अजून ऊर्जा येणार. माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिडे, अनता म्हणता म्हणता केवळ अंतर पडे ताता. वडील माय म्हणता ओठ ओठा लागे, बहिणाबाईंची ओवी जेव्हा गातो तेव्हा सगळे स्तब्ध असतात आणि सगळे माझ्यावर गातात. कसं असतं माहितीये, ऑडियन्सला तुम्ही कसं घेता. डोंट टेक ऑडियन्स ग्रांटेड. आता मध्यंतरी मी मोदी साहेबांच्या इथे पोवाडा गायलो, त्याच्यावर पण मला लोकांनी हे केलं, यार तुम्ही हिंदी तुम्ही त्यांच्यासाठी वगैरे गायलात वगैरे. अरे म्हटलं मी काय जातपात मी मानत नाही. मी त्यांनी मला बोलावलं आणि मला अवभाग्य आहे माझं की पंतप्रधानांच्या इकडे किंवा मी ते कुठलाही पक्ष असो काही असो, यार मला कितीतरी शिव्या लोकांनी दिल्या माझ्या सोशल मीडियावर. तुम्ही विकले गेला, तुम्ही हे केलं. अरे बाबा नाही बाबा, मला काही नाही दिले. तुम्ही जा मोदी साहेबांना विचारा की मला काय गुजरात अर्धा दिलाय का काय दिलाय की काय. अहो काही नाही. आम्हाला आमच्या परफॉर्मन्स आणि माझे कलाकार, त्याच्यामुळे माझे 25 कलाकार त्यांना रोजीरोटी मिळाली. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. आज जे आपले पाहुणे आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलूयात, पण त्याच्या आधी मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं. ते असं की तुम्ही वेळ काढता, आमचे हे एपिसोड्स बघता, ऐकता पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्सवर, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही हो. त्याच्यामुळे होतंय काय की लोकांना असं वाटतं की आपले पॉडकास्ट कोणीच ऐकत नाही. सो वी नीड टू चेंज दॅट. सो आता तुम्ही सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मग हा उरलेला एपिसोड बघा. ओके, सो मी सांगत होते तुम्हाला की आजचे जे आपले पाहुणे आहेत ते आहेत शाहीर नंदेश उमप. हाय नंदेश दादा. नमस्कार 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 सगळे पॉडकास्ट या मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या सगळ्या रसिकांना माझ्याकडनं भरभरून शुभेच्छा आणि नमस्कार. नंदेश दादा, तुमचं गाणं, तुमची शाहिरी आम्ही खूप वर्षांपासून ऐकतो आणि हे तुम्हाला बाळकडूच मिळालेलं आहे. म्हणजे जे रक्तातून येतं ते वेगळं आणि जे आपल्याला दिलं जातं अजून वरून संस्कारातून ते वेगळं. तर मला ना आय एम व्हेरी क्युरियस कारण ज्यांचे असे वडील खूप सुपर एस्टॅब्लिश असतात त्यांच्या मुलांकडून खूप अपेक्षा केल्या जातात, ह्याचा मी अनुभव घेतलेला आहे. पण तरीही व्यक्ती म्हणून नंदेश दादा, तुमची पहिली आठवण काय आहे? पहिली आठवण म्हणजे तशी प्रखर्षानं पहिली आठवण अशी आहे की मी तसा बाबाबरोबर मांडीवर बसून तो हार्मोनियम शिकवतोय कोणतरी आणि आम्ही मांडीवर बसून ते ऐकतोय आणि आम्ही करतोय, हे तर व्हायचंच. पण पहिली आठवण खूप प्रखर्षानं आठवते की कराड मुक्कामी, म्हणजे सातारच्या कराडात, आणि
तिथे मंडई होती, मंडईत कार्यक्रम होता आणि त्याच्या आधी आमच्या रिहर्सल्स होत्या. मी 9-10 वर्षाचा असेन आणि बाबा तेव्हा बोबडी गवळण गायचा साभिनय. आता हा साभिनय काय म्हणजे बरेचसे गायक आपण बघितले गातात, पण साभिनय करून गाणं हे किती मुश्किल आहे हे तुला माहिती आहे. तुझे बाबा अभिनेते इतके मोठे दिग्गज अभिनेते होते. तर अभिनय करून ते गाणं आणि बाबांनी ठरवलं होतं की नंदू तू कृष्णाची भूमिका करायची आहे. आणि मी तेव्हा गायचं, मला कोरस नव्हता, मी कोरस गायचो बाबाबरोबर, पण तू कृष्णाची भूमिका करायची आणि मी इथे तुला शोधेल तर तू तिथून पळून तिथे जायचं. तिथून पूर्ण स्टेजवर मी लगेच येऊन बासरी पकडून लगेच असा वगैरे करून त्याला, पण ते पेंद्याची भूमिका करत, तर पेंद्याला चिडवून वगैरे तो असं सगळं बाबाने मला शिकवलं होतं. मला आत्ताही अंगावर काटा येतो. तर ती माझी भूमिका, तो पहिला रंगमंचावरचा वावर म्हणजे अभिनेत्याचा आणि एका गायकाचा तो बाबा बरोबरचा मला फार प्रखरशानं आठवतोय. तो पहिला वावर आणि ते पहिलं प्रेक्षक आणि बाबा असा धुंद होऊन गेला होता. तो पेंद्या झाला होता आणि तो कृष्णाला शोधतोय. कितना अशी हळी जेव्हा, आणि तेव्हा माईक वगैरे सिस्टम नव्हती ग, फार लांब लांब माईक असायचे आणि सगळा ऑडियन्स स्तब्ध झाला होता आणि गाणं जेव्हा संपलं तेव्हा प्रेक्षकातनं हेच येत होतं आवाज. मी ऐकलेत, मी ऐकले हे आवाज, म्हणजे टाळ्यांचे आवाज येतात, शिट्यांचे आवाज येतात, पण एखाद्या कलाकारासाठी लोक रडतायत, होंदका देऊन रडतायत, हे मी ऐकलं आणि ते मला अजूनही स्मरणात आहे. आणि तो आवाज बाबाचा आणि तो परफॉर्मन्स आणि ते प्रेक्षक आणि ती पहिली वेळ मी विसरू नाही शकत. वाव वाव, म्हणजे आता काय असेल काय ताकद असेल त्या कलाकार. एक्झॅक्टली. माईक कुठे आणि तुम्ही कुठे गाताय. तो खोपडी माईक असायचा, असे अडकवलेले. मंडप होते, लाकडी मंडप त्याला अडकवलेले आणि तो इथून गातोय. तर ते मी विसरू नाही शकत. तर ते बाबा बरोबरची ती प्रखर आठवण आहे. म्हणजे आधी लहानपणापासून कार्यक्रम करत होतो. बरोबर. पण मग हा जेव्हा अनुभव घेतला तेव्हा असं वाटलं का की ह्याच्यात ताकद आहे, आपण हे केलं पाहिजे? मी तुला खरं सांगू, मला तेव्हा काही कळत नव्हतं फारसं असं की आपण केलं पाहिजे किंवा काय. पण नंतर जसं मी पुढे थोडासा शाळेत सरकत गेलो आणि शाळेत एज्युकेशन कॉम्पिटिशन्स आणि त्याच्यात मी भाग घेत होतो. पण ना, मी खरं सांगू, मी तेव्हाच ठरवलं होतं आपण गायक व्हायचं. पण आपण किती मोठे गायक होणार किंवा व्हायचं किंवा नाही झालं हे अजिबात मला माहित नव्हतं. पण मला असं वाटत होतं ना, आपण गाणं गायला पाहिजे, आपण गाणं गायचं. त्याच्यामुळे ना माझं शिक्षणात मला स्वारस्य नव्हतं. मी शून्य होतो सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये. खूप मार खायचो, खूप बोलणी खायचो. पुस्तक अपूर्ण असायचे माझे सगळे माझे सगळ्या वया माझे सगळे अपूर्ण असायचं. म्हणजे मी इतक्या शिव्या खायचो आणि शेवटच्या मोमेंटला दे भाई मेरे को जल्दी दे, काहीतरी असं रेखाटून पुस्तकं सबमिट करायची. पण त्याला काय अर्थ नव्हता, कारण माझं सगळं लक्ष आणि मला कदाचित हे माझी डेस्टिनी असेल, कदाचित माझं लिहिलेलं असेल, माझा प्रारब्ध तो असणार आहे की तुला ते करायचंय आणि तुला तेच करायचंय. आणि ते मी ठरवलं होतं. पण किती मोठा होईन किंवा मी पैसे खूप कमवेन वगैरे यासाठी असं अजिबात नव्हतं. तर बाबा बरोबर प्रोग्राम करणं, त्याच्याबरोबर सतत राहणं. मी नेहमी म्हणतो की बाबाला आम्ही 7-8 वर्षापासून असं बघायचो, असा पहाडासारखा बाबा असा गाताना आम्ही पाहायचो, बाजूला उभे आम्ही, आणि असं ऐकायचो. तर आजही बाबाला आम्ही असंच बघतो. तर ते पहाड ते तसंच आहे. बाबा जरी गेला असेल तरी आम्ही त्याच याने बाबाला, आम्ही काही मोठे झालं नाहीत किंवा होणार शक्य नाही बाबाच्या पुढे किंवा, पण त्या आठवणी खूप आहेत. आणि त्याच्यामुळे ठरवलं होतं की तेव्हाच की आपण गाना गाणे का बॉस. आता पहाडासारखा बाबा आपल्यासमोर गाणं गातोय, आपण त्याच्याबरोबर कोरस मध्ये गातोय. एक कलाकार म्हणून आपल्या वडिलांना मिळणारा सन्मान, प्रेक्षकांवर होणारा परिणाम, या सगळ्याचा एक मेजर पगडा हा मनावर असणारच. आणि तो अजूनही आहे, म्हणजे इट्स व्हेरी अपॅरंट. आणि आय कॅन इमॅजिन तो कसा असतो तो पगडा. पण वडील म्हणून
तू शाळेत अभ्यास करत नाहीस, अभ्यासाकडे लक्ष देत नाहीस, तुझं काय होणार आहे पुढे माहिती नाही, असे कधी संवाद झाले का? नाही. ती सगळी जबाबदारी आईची होती. ती बर. आई आमच्याकडनं निक्षून नाही, बाबाही आम्हाला सांगायचे, कारण शिकलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं तुम्ही मोठे व्हा. कारण माझी आजी बाबा माझ्या सांगायची की इट्टल, बरं ती अडाणीबाई, अरे इट्टला बाबासाहेबासारखा शिक रे बाबा, मोठा हो. तर तसं ते शिकवणं आम्हालाही होती. आणि घरात ते वातावरण होतं, एक काय म्हणतो, साहित्याचं वातावरण होतं, संस्कृतीचं होतं. कारण नक्कीच. अनेक दिग्गज, म्हणजे तुझे बाबा असतील किंवा निळू फुले साहेब असतील किंवा श्रीराम लागू असतील, ह्या सगळ्यांची चर्चा व्हायच्या. अनेक दिग्गज कलाकार घरी यायचे, साहित्यिक यायचे, यशवंत देव असतील, हो. विद्याधर गोखले साहेब असतील, अनेक लोक यायचे. त्याच्यामुळे पण आम्हाला त्याचं वेड लागलं होतं. पण नाही, शिक्षण तुम्हाला घ्यायला पाहिजे. तर आई आम्हाला जाम मारायची, खूप मारायची. आणि रिझल्ट घ्यायला बाबा नाही यायचे. आईला बाबा आले तर ठीक आहे, पण आई आली की तिथल्या तिथे झोपटणार आहे आई शाळेत? पायरीवर सटाक करून असं ते काय द्यायचे आम्हाला आई. शिकलं पाहिजे, कारण ती बाबापेक्षा जास्त शिकले. ती 10वी तिने तेव्हाची केलेली आई. बरोबर. बाबा आमचा 6वी होता, 6वी 7वी, आणि नेमकं आमच्याही माथ्याला ते 7वी झाले. आईला बघ कसं असतंय, बाबाही 7वी, आम्ही 7वी, काय करावं. असं लोक म्हणतील की तू मुद्दामून ठरवलंयस का बाबा 7वी पर्यंत शिकला म्हणून तू पण शिकलं पाहिजे. अरे असं काही नव्हतं ग, खरंच नव्हतं ते. होत गेलं, मला होऊन गेलं. मी नंतर 10वी परीक्षा दिली, तिथून मी हे पण 7वीच मी सांगतोय, लोकांना माहित नाही मी शिकलोय किती काय, पण मला त्याचा अभिमान आहे, मी 7वी शिकलोय. पण राहून गेलं. पण आई, आमची बाबा आणि आई, त्याने आमच्याकडे आम्हाला, मी नेहमी सांगतो की तुमच्याकडे शिक्षण असतं. बरेच लोक शिकलेले असतात पण शिक्षित नसतात. बरोबर. तुम्ही शिकलेले आहात पण संस्कारी नाही आहात. बरोबर. बऱ्याच ठिकाणी आहे. तर बाबाने आम्हाला ते संस्कार दिले. आई बाबाने आमच्यावर तो संस्कार दिले की तुम्ही कुठल्या जाती, धर्माचे, पक्षाचे नाही आहात, आपण माणूस म्हणून आहात. म्हणून बाबांचं एक वाक्य मला आठवतंय की जातीपातीची भीत कशाला, माणूस म्हणार या माणसाला, विठ्ठल अभंग सांगून जाईर, जरा जागा होऊन तू पाहिर. बाबाच्या ओळी मला आठवतात. किती सुंदर आहे, किती सुंदर लिहिले. म्हणजे हे एक गमक आहे ते जगण्याचं. येड्यावानी तू करतोस काय रे, जरा जागा होऊन तू पाहिर. ते बाबाने सांगितलं. तर ते आम्हाला लक्षात, आणि बाबाने हे संस्कार आम्हाला दिले. त्याच्यामुळे मग मराठी भाषा, संस्कृती, संस्कार सगळं विद्यापीठच होतं ग आमच्या घरात. त्याच्यामुळे शिक्षण खंत वाटते, पण शिकलं पाहिजे. आता मी माझ्या मुलीला, म्हणजे ती चांगली शिकते आणि माझी मिसेस ती पण तिच्या मागे चांगले. तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण मला येता आलं नाही, करता आलं नाही, पण ते बाबासाहेबांचे विचार किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्यांची प्रेरणा घेऊन आपण काम करणारी लोक आहोत. पण म्हणजे हे किती ऑसम आहे की मी असं म्हणते की शाळेतलं शिक्षण नसेल झालं, जे लोकांना वाटतं की हे झालं म्हणजे शिक्षण झालं, तसं शिक्षण नसेल झालं. पण गावोगावी जेव्हा दादा तुम्ही बाबांबरोबर फिरत होतात, ते कार्यक्रम करत होतात, अनेक लोकांना भेटत होतात, दिग्गज माणसांबरोबर बैठकी होत होत्या, तेव्हाच ते जे शिक्षण होतं ते, म्हणजे यू आर सो लकी. असं मिळत नाही अनेकांना शिक्षण. माणसं वाचणं, आपण त्याला म्हणू माणसं वाचणं, तर ही खूप वेगळी कला आहे. आणि इतकी अनेक असंख्य काय म्हणतो मेंटॅलिटीचे लोक भेटतात, असंख्य शिकायला मिळतं. म्हणजे आता हे गाणं इमिजिएटली तुम्हाला गायचं आहे, तर उमप साहेब आम्हाला हे गाणं ऐकू. आता गाणं नाहीये तर काय करणार, बाबा गाणं लिहायचंय. त्या 2-3 तासात प्रवासातलं बाबा गाणं लिहायचं, आणि ते आम्ही तिथे गेल्यानंतर रिहर्सल करायचो आणि लगेच गायचो. अरे वा वा वा, टाळ्या मिळवायचं. तर ही समय सूचकता पण तेव्हा आम्हाला मिळाली, भेटली. काही ठिकाणी मलाही त्याचा प्रत्यय आला, मलाही गाणं लिहायला लागलं, मीही गाणं लिहिलं, काही शेर लिहिला. तर असा एक माझा आवाज बसला होता. आता आठवण निघाली म्हणून सांगतो, साहित्य संमेलन आता मागचं झालं नाशिकमध्ये 2-4 वर्षापूर्वी. तर माझा आवाज बसला होता, आणि आता काय करावं. रात्री 12 वाजता आमचं गाणं आलं होतं, आणि मी दमलो होतो खूप, पोवाडा गायचा होता. तर काय करू मला कळलं नाही. मी एक शेर लिहिला, एक कविता लिहिली, की अशी लिहिली की आवाज बसोबा होबो काही,
आवाज बसोबा होवो काही, जाओ जरी हा प्राण. आवाज बसोबा होवो काही, जाओ जरी हा प्राण. प्राणांतिक मी गातच राहील शिवरायाचं गाणं, वा माझ्या भीमरायाचं गाणं, माझ्या महाराष्ट्राचं गाणं. वा आणि टाळ्या आल्या आणि माझा पोवाडा सुरू सुरू झाला. आणि आवाज उठला असेल आवाज एकदम. उठला. म्हणजे एकदम जे काय झालं ते Correct. मला माहित नाही काय झालं, हा पण कडाडून टाळ्या आल्या. आणि ही समय सूचकता बाबांकडनं आम्ही शिकलो, बरोबर किंवा लोकांनी हम्म. आम्हाला ही शिकवली, असं म्हणा, शिकण्यापेक्षा शिकवली. बरोबर हो. आणि ती तुम्ही तुम्ही ती प्रसवली, तुम्ही ती वाढवलीत. हो तर ही गोष्ट फार शिकायला मिळाली आम्हाला. करेक्ट ह्या करेक्ट गोष्टी. करेक्ट करेक्ट माणूस कसा बोलतोय, तो काय बोलतोय, त्याची प्रमाण भाषा काय, त्याची मराठी भाषा काय. अनेक आम्हाला म्हणतात, नंदेश तुमचं शिक्षण काय? म्हटलं विचारू नका. हे काय आहे, हे बाबांनी आम्हाला शिकवलं. उर्दू काव्य किंवा, तर हे बाबांनी शिकवलं, हे लोकांनी शिकवलं की शिका, ही गरज आहे, काळाची गरज आहे. तू गायक नुसता डब घेऊन गायक नाहीयेस, बरोबर तुला अन्य पण गोष्टी शिकल्या पाहिजेत. करेक्ट. तर तू जसं म्हणालीस ना की गावोगावी हे इकडे तिकडे शिकवलं का आम्हाला? हो हो शिकलो. नक्कीच नक्कीच. आणि आता मला आताचा काळ खूप वेगळा आहे. आपण जसं मगाशी म्हणालो तसं की तो मंडप टाकलेला आणि ते माईक असे हो. लटकताय हँग केलेलं. आणि त्या ह्यानी आपण गातोय, हो, हो. असं होतं. हो. ह्या ऍट द सेम टाइम आजचा जो काळ आहे तो किती पुढे आलाय ना. म्हणजे आपण टेक्निकली म्हणा किंवा सर्व गावांमध्ये पण आता सोयी सुविधा ज्या पद्धतीने Right, आहेत right. त्या आहेत. सो आता जेव्हा त्याच गावी जिथे लहानपणी बाबांबरोबर कार्यक्रम केलेला आहे त्या गावचं जेव्हा बोलावणं येतं, बरोबर. तेव्हा तिथले बदल बघून आणि बदल. सगळं बघून काय वाटतं? अरे खूप बदल आहे. म्हणजे स्टेजच्या रचनेपासून, पायरीपासून बदल, लोकांच्या मेंटॅलिटीत बदल, लोकांची ऐकण्याची एक श्रवणीय प्रेक्षक जो आहे तो बदललेला आहे. कारण ना आता काय झालंय, आता थोडं फिल्मी आल्यामुळे पूर्वी पारंपरिक होतं. म्हणजे तुमडी गायली जायची, हो. गणापासून सुरुवात व्हायची अगदी. आणि मग तुमडी, गवळण, लावणी, वाघ्या मुरळी, गोंधळ, पोवाडा, त्याच्यामध्ये ओवी, त्याच्यामध्ये मग बायकांच्या बद्दलच्या गोष्टी बाबा सांगायच्या, खूप म्हणींमधलं, तर ही भारुडं, तर ही सगळं होतं. पण आता थोडं फिल्मी आलं, थोडस लोक आता ते हा भार सोसना वगैरे वगैरे तशी गाणी पण आली. आता टेस्ट बदलली. म्हणजे आता त्याला काही आपण चुकीचं म्हणणार नाही, पण कालांतराने ह्या सगळ्या, पण आम्ही शक्यतो आम्ही असा विचार करतो रीमा, की हा बाज जो आहे ना, हा घालू नये, हा कोणीतरी टिकवलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असं मी नेहमी भान मला असतं. हा, मला गालावर खळी डोळ्यात दोंदी, मला कोणी सांगितलं गायला गा, तर मी गाईन, घेऊन पटकन चला. म्हणजे मी तेवढी तयारी करून ठेवलेली आहे. पण मी माझं आधी गाणार, मग नंतर गाईन. करेक्ट. मी माझं आधी पेश करणार, मग बाकीचं पेश करीनच मी, बरोबर, किंवा तुम्ही सांगितल्यानंतर करीन. पण असा जमाना आता बदललेला आहे. हा माईक जो आहे हा तिकडचा इथे आलाय. आता थोड्या दिवसांनी मी कधी कधी नेहमी म्हणतो गळ्यात बसवावं लागणार आहे. इतकं यहाँ से गाय हम, कैसे लग रहा है आपको वगैरे असं झालंय आता. तर थोड्या दिवसांनी इथे येईल. म्हणजे आम्ही जो गात होतो माईक तिथे असेल, तर ती एक बदललेली आहे लोकांची ना, आणि लोकांची मानसिकता बदललेली आहे. लोक कलाकारांना ना बऱ्याच ठिकाणी ऑर्गनायझर्स किंवा काही लोक कलाकारांना फार आपल्या मुंबई भाषेत चिंदी समजायला लागलेले. म्हणजे बऱ्याच लोकांना अरे काय नाही, ये वडापाव खा के बंबई के लोग, हे वडापाव खाऊन वगैरे, पण असं बऱ्याच ठिकाणी मला मिळालेलं आहे. आता मी ते कुठे सांगत नाही, हा येतो क्या वडापाव खा के भी ये करते ना, इधर आके ये करते क्या वगैरे, असं पण आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे हा राहतील ना, का राहतील आणि का राहावं. आम्ही तुमच्याकडे 8 तासासाठी येतो फक्त, तुम्हाला मनोरंजन आनंद देऊन जातो. पैसा हा मी सगळ्यांना सांगत असतो, अहो साहेब तुमच्याकडे आम्ही 8 तासासाठी येणार, द्या ना 2-4 भाकऱ्या अजून माझ्या मुलांना, चांगलं जेवण द्या ना, काय फरक पडणार आहे हो. बरोबर, काय तुमचे 1 रुपया जाईल वरती, काय होणार आहे. पण तो कलाकार सुखी होईल, तो कलाकार तुम्ही दिलेलं याचं ऋण विसरणार नाही, तुमचे उपकार विसरणार नाही. आणि तोच कलाकार जेव्हा संध्याकाळी स्टेजवर रंगमंचावर जाईल तेव्हा त्याच्यामध्ये अजून ऊर्जा येणार. अगदी, कारण तुम्ही त्याला प्रेम दिलेलं आहे. अरे काय होतंय वगैरे असं तुम्ही जर कराल, कलाकाराची अवहेलना कराल, कलाकाराला घालून पाडून बोलाल,
तर ते चालणार नाही बॉस. नाही. कलाकार जो आहे महाराष्ट्राचा, याने महाराष्ट्र जगवलेला आहे आणि वाढवलेला आहे. तेव्हा त्या कलाकाराची इज्जत करायला प्रत्येक कलाकाराने पण शिकलं पाहिजे, की ऑर्गनायझरची इज्जत करायला. म्हणजे मी पण अर्थात, शिकलं पाहिजे. अर्थात. तुम्ही ऑर्गनायझर जसं मी म्हणतो ना, तसं कलाकाराने पण समजून घ्यायला पाहिजे. जर एक चपाती कमी आली, काहीतरी अडचण असू शकते. हम्म. आपण आज मंदिरात जेवतोय, चला मंदिरात जेवू. आज आपण 5 स्टार मध्ये आपल्याला ऑर्गनायझरने ठेवलंय, चला 5 स्टार सारखं राहू. तर वडापाव आणि बर्गर दोन्ही मध्ये आपल्याला सांगड घालता आली पाहिजे आणि दोन्ही आपल्याला ते स्वीकारलं पाहिजे. म्हणजे दोन्हीकडनं व्हायला पाहिजे. अगदी. मी असं म्हणत नाही ऑर्गनायझरची चूक आहे, नाही, कलाकारांनी पण समजून घ्यायला पाहिजे. कलाकारांनी पण चला आज झोपायला जागा नाही, ठीक आहे, मी थोडा ऍडजस्ट करतो, पण बघा जर झालंच 1-4 तासात कुठे आम्हाला शिफ्ट करता आलं तर बघा. असंही मी करतो. पण मी निक्षून सांगतो. कधी कधी ऑर्गनायझरला वाईट वाटत असेल, पण मी का सांगतो, मी माझ्यासाठी नाही, माझे मागे कलाकार असतात. ती कलाकार मंडळी आम्ही भोगून आलोच आहे. हे तुम्ही आम्हाला काय सांगताय, हे तुम्ही करा. अरे खूप भोगलोय आम्ही. टॉयलेटच्या बाजूला बसून नागपूर, परभणी, बिरभणी पर्यंत प्रवास केलेले आहेत आम्ही. तिकीट काढून चालत्या गाडीत चढलेलो आहोत. टेम्पोमध्ये 50-50 लोकांनी प्रवास केलेला आहे. हो, कोण आम्हाला काय भोगायला सांगेन ताई, मला तू सांग. बरोबर. त्याच्यामुळे जे आता आलंय ते सुखवस्तू 2 रुपये कमी द्या, पण आमची चांगली सोय करा. तर या गोष्टी पण आता थोड्याशा आता बदललेल्या आहेत. चांगले लोक आता आम्हाला चांगल्या हॉटेल्समध्ये ठेवतात, चांगलं खाऊ पिऊ घालतात. मी ते डिनाय नाही करणार. खूप लोक आहेत, पण त्यातले काही लोक आहेत किंवा काही कलाकार पण आहेत जे गैरफायदा घेणारे असतात. काही ऑर्गनायझर्स आहेत. पण असंही आता बदललेलं आहे. खूप जमाना बदललेला आहे. पूर्वी आम्ही मंगल कार्यालयात राहत होतो, आता आम्ही चांगल्या हॉटेल्समध्ये आणि 5 स्टार मध्ये. पूर्वी कलाकार लोकांना टेम्पोतनं आम्ही प्रवास करत होतो. आता कलाकार खूप सुखी आहेत की ज्यांना एसीने जायला लागतंय, एसी ट्रेन मिळते, फ्लाईट्स मिळतात. आम्हाला नाही ग, आम्ही खूप भोगलंय. पण मग आता मला हे विचारायचंय, आपण जे म्हणालो की माणसं वाचणं हे शिकलं, आणि ते माझ्या मते सगळ्यात महत्वाचं ज्ञान आहे. कारण तुम्ही त्या क्षणाला समोरचा व्यक्ती काय बोलतोय आणि ह्याचं पुढे काय होणार आहे ह्याचा जर अंदाज बांधू शकलात थोडाफार तरी तुम्ही तरुण जाता. राईट. तर मला हे विचारायचंय की 20 वर्षांपूर्वीचा जो प्रेक्षक होता तो आणि आत्ताचा जो प्रेक्षक होता, जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता आणि त्या माणसाच्या तोंडाकडे बघता, प्रेक्षकाच्या, म्हणजे एक व्यक्ती असं आपण धरूयात प्रेक्षक वर्गाला, तर तो प्रेक्षक वर्ग कसा बदललाय? म्हणजे फिल्म म्युझिक त्यांना आवडतं त्याच्या व्यतिरिक्त काय, मी तुम्हाला सांगतो, बदलण्यापेक्षा ना तुम्ही त्याला काय देताय हे जास्त महत्वाचं आहे. आता मी ना बरेच सांस्कृतिक कार्यक्रम केले, किंवा आता माझ्यासमोर ना फार तरुण पिढी बसलेली पण असते, काही चांगले सूटबूट घालून पण बसलेले लोक असतात. मग मी काय करतो, आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात गणानं करतो. ओके. आणि अरे एन्जॉय करतात. मी अमेरिकेत सगळे माझे कॉन्सर्ट्स केलेत, मी त्याच्यावर येऊ आपण. पण इथे जे आहे इथे आम्ही गणानं सुरुवात करतो. हे बघा, तुम्ही जे देता, आता मी माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिडे, अनता म्हणता म्हणता केवळ अंतर पडे ताता. वडील माय म्हणता ओठ ओठा लागे, बहिणाबाईंची ओवी जेव्हा गातो तेव्हा सगळे स्तब्ध असतात आणि सगळे माझ्यावर गातात. कसं असतं माहितीये, ऑडियन्सला तुम्ही कसं घेता. डोंट टेक ऑडियन्स ग्रांटेड. हे खूप ऑडियन्स खूप हुशार आहे. ते टोपी घातलेले आहेत, ते धोतर घातलेले आहेत, त्याच्यावर जाऊ नका. ते टाय घातलेले आहेत म्हणून खूपच सभ्य असतील, असं नाहीये. सभ्यता इधर आहे. तुमच्या आतमध्ये माणूस काय घालतो, काय कपडे घालतो त्याच्यावर जाऊ नका. त्याच्या आतमध्ये तो दाढी वाढवला म्हणून तो क्रूर असेल किंवा असं एकदम रागीट असेल असं नसतं. पण तो त्याच्यामध्ये आतमध्ये पण चांगला माणूस त्या माणसाला ओळखा आणि माणसाला काय पाहिजे ऑडियन्सला, तर त्यांना तुम्ही टेस्ट बनवा त्यांची. म्हणजे ते आपल्याच हातात आहे. त्यांना आणा, तुमच्या हातात आहे. तुम्ही त्यांना तुमच्या पक्षात आणा. आपण म्हणतो दादा पक्ष हा शब्द तुमच्या पक्षात, म्हणजे हा खूप जुना वर्ड आहे, पण तुमच्या बाजूला, तुमच्या पंखात आणा. त्या याच्यामध्ये संस्कृतीमध्ये आणा. नक्की ऐकतात ग. अगं आम्ही एकही गाणं असं, मी तुला सांगतो, मी एकही गाणं अमेरिकेत वेगळं गायलं नाही. सगळे लोक, गोंधळ असेल, वाघ्यामुरळी असेल, तुंबडी असेल, पोवाडा असेल, भारुड असेल, लावणी असेल, गवळण असेल, सगळं गायलो. मला एकही ऑडियन्स मधून आलं नाही, जरा ते भाऊ ते शिट्टी वाजली गाणं.
नाही. भाऊ ते छमछम करता अजिबात नाही, आतापर्यंत नाही आलं. हम्म. आतापर्यंत एकही चिठ्ठी आली नाही. मला चिठ्ठ्या आल्यात, प्लीज माझी मैना गाता का. हा. माझी मैना गावाकडे राहिलेली चिठ्ठी नाही आली, पण अमेरिकेत माझी मैना गावाकडे राहिली हे गाणारा मी पहिला लोककलावंत असेल. वाव. आणि मी कॉन्सर्ट्स करणारा, माझ्या नावे भरपूर काही रेकॉर्ड्स आहेत. मी कॉन्सर्ट्स करणारा लोकसंगीताचे 2019ला हम्म. 10 कॉन्सर्ट्स आणि 2022ला 9 कॉन्सर्ट्स करणारा मी पहिला लोककलावंत असेल. कॉन्सर्ट्सचा यू सी दॅट कार्यक्रम करतात तसं नाही, मी पूर्ण अमेरिका भरपूर फिरून झालाय, टूर करून टूर केली आहे. तर लोकसंगीताची टूर केली. बघ तू काय म्हणते, तू म्हणतेस ना की ऑडियन्सला काय पाहिजे, ऑडियन्स नाही, ऑडियन्स खूप छान आहे. ऑडियन्स मायबाप, आम्ही रसिक मायबाप म्हणतो. तर त्या मायबापाला जे देईल ना ते खरंच ते खूप गोड, पण तुमच्यामध्ये ती प्रेझेंटेशनची ताकद पाहिजे, तुमच्यामध्ये सांगणं पाहिजे. मी कुवेतला कार्यक्रम केला किंवा अमेरिकेत कोणी निवेदक नाही गताई, मीच बोलतोय त्यांच्याशी, मीच संवाद साधतोय आणि मीच पुढे गाणं गातोय. बरोबर. बाबा म्हणायचं, क्या नहीं होता जहां मैं करने वाला चाहिए, क्या नहीं होता जहां मैं करने वाला चाहिए और करनियों से झोली अपनी भरने वाला चाहिए. वाह. क्या नहीं होता जहां मैं करने वाला चाहिए, ये करने वाला चाहिए. भाई करो तुम, करो, तुम करोगे तो मिलेगा. असं ते सगळ्या गोष्टी रसिक खूप छान आहे. पण मला ना एक गोष्ट फार हे वाटते की आता काही मोजके कलाकार जर सोडले तर लोककलावंतांना म्हणजे ते कुठे कमी पडतायत, दुय्यम वागणूक मिळते त्यांना, किंवा ते कमी पडतायत का पोचायला, असं मला वाटतं. कमी काय होतं तुला मी सांगतो, मी आता फार स्पष्ट बोलतो आणि आधी मी याच्या पुढेही बोललो की लोककलावंतांनी थोडी संस्कृती, थोडी ना संस्कारित थोडंसं राहिलं पाहिजे. आता जमाना बदललाय. हा, तुमच्याकडे पारंपरिकता आहे ना, असू द्यात, पण आता मला कुठं तंबाखू मळली पाहिजे हे कळलं पाहिजे. बघा आता मी वाक्य किती, मी एका वाक्यात आलो. परफेक्ट. तंबाखू कुठे मळली पाहिजे हे कळलं पाहिजे. परफेक्ट. ओके. बरोबर. मी तुझ्या 100 वाक्य नाही बोललो, मी एका वाक्यात ज्याला समजायचं तो समजेल. का माहितीये ना, कारण आताचा जो जमाना आहे थोडासा पॉलिश्ड झालेला आहे. बरोबर आहे. तर आपल्याला त्यांच्याप्रमाणे चाललं पाहिजे. बरोबर आहे. तर त्या कलाकाराने आता, आणि काही लोक कलाकाराला ना मी सांगू, आता जसं मी मगाशी म्हणालो, लोककलावंतांना एक, मी त्याचं फर्मचं नाव नाही सांगत, कोणाचं आपल्याला बदनामी नाही करायची, तर तिथनं फोन आला आणि दादा त्या या फर्मसाठी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, तर तुम्ही अवेलेबल आहात का. म्हटलं किती पैसे देणार. नाही, आपल्याला लोकसंगीताचं करेल, पैसे किती देणार. बरोबर. जर बॉलिवूडवाला हॉलिवूडवाला पैसे मागतो तर माझ्या लोककलावंताने का पैसे मागू नये आणि का त्याला तुम्ही लाखो रुपये देऊ नये, हा माझा सवाल आहे. बरोबर. हा माझा सवाल सगळ्यांना आहे. त्यालाही पैसे जास्त मिळाले पाहिजेत. अरे लोककलावंत हे काय नाही, ते त्यांना ते पाकिट द्या, ते कुठेही बसतील, मंगल कार्यालय करा. ते नाही, माझा लोककलावंत पण 5 स्टार मध्ये राहिला पाहिजे, हे मी नाही, माझा बाबा सांगायचा. आम्हाला चांगल्या ठिकाणी ठेवा, आणि ही सवय माझ्या बाबांनी लावली. बरोबर. ही सवय माझ्या बाबाने लावली आणि मीही तसाच ठामपणे वावरतो. तर लोककलावंतांना तुम्ही चिरीमिरी समजू नका. खरं असं मला म्हणायचंय. तर त्यांनाही तुम्ही प्रतिष्ठा द्या, आणि लोककलावंतांनी पण ना थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. तुमची कला आहे ती सोडू नका, ती सोडू नका. माझा बाबा बघितलास तू त्याला, जेव्हा तो खाली यायचा तेव्हा तो कसे आहात आपण, कसं चाललंय, असं छान बोलायचा. पण जेव्हा तो स्टेजवर जायचा तेव्हा तो वाघ होता. अगदी. तेव्हा तो डरकाळी पडायचा, आणि त्याच्या बाजूला बाई कोई नाही, नीचे तुम तुम्हारे घर पे, ये मेरा इलाका है. खरं. तेव्हा तो लोककलाकार आणि लोकसंगीतकार व्हायचा. पण जेव्हा तो खाली यायचा तेव्हाच तो एकदम सॉफ्ट स्पोकन होता. अगदी. सो इट्स सर, त्याची पर्सनॅलिटी होती ती. तर तुमची पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि तुम्ही कलाकार म्हणून एक वेगळी 2 भूमिकेमध्ये आहात. तर ती तुम्हाला सांभाळता आली पाहिजे, तो बॅलन्स करता आला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं ना, कधी कधी लोककलाकाराला थोडंसं दुय्यम वागणूक दिली जाते, किंवा लोककलाकाराने स्वतःची ओळख ही लोकांना जगापुढे दाखवली पाहिजे. नाही बॉस, आम्ही लोककलावंत आहोत, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये सैन्याला जागृत करण्याचं काम केलं, कॉन्फिडन्स बिल्ड केला. एक्झॅक्टली. आम्ही तेव्हापासूनच आम्ही लोककलावंत आहोत, त्याच्याही आधीपासून
ज्ञानेश्वर माऊलीने भारुडांची, जेव्हा तुकाराम महाराजांना आणि सगळ्या संतांना भारुडाची निर्मिती केली, जनांना जागृती केली, जनजागृती केली, तेव्हापासूनच आम्ही कलाकार आहोत. अगदी आम्ही आत्ताच नाही आहोत. म्हणजे आम्ही किती पारंपरिक आहोत, म्हणजे आम्ही किती अभिजात आहोत. अभिजात आहोत आणि तुमच्यामुळे ते टिकलंय आतापर्यंत. एक्झॅक्टली. सो त्याला तुम्ही कमी समजू नका आणि कलाकारांनी पण स्वतःला चांगलं प्रेझेंट केलं पाहिजे, हो. असं मला अर्थात म्हणजे काळाबरोबर स्वतःचं वागणं बदललं पाहिजे. ऍट द सेम टाइम ह्याचा अभिमान बाळगला पाहिजे की आम्ही जे करतोय ते अभिजात आहे. एक्झॅक्टली. सो मराठीला आता अभिजातचा दर्जा दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये आता लोककलेला, महाराष्ट्रातल्या लोककलेला एक वेगळा अभिजात दर्जा मिळेल का, काय वाटतंय? नाही, मिळालेलाच आहे तो. त्याला मला असं वाटतं की तो खूप पुरातन आहे आणि तो सगळेच गात आहेत. आता तू बघ ना, आता लोकसंगीताशिवाय पर्यायच नाही तुम्हाला. नाही. आता मला सांगशील का तू, त्याला का मिळायला पाहिजे मला काही कळत नाही. ऑलरेडी आहे, ज्याला ऑलरेडी स्थान आहे, अढळ स्थान आहे, त्याला तुम्ही काय अजून काय देणार? जो भारत रत्न है उसके ऊपर क्या देंगे, तसं. तर मला असं वाटतं की बघ, जेव्हा लोकसंगीत येते ना, त्या लोकसंगीताने प्रबोधनाचं काम केलंय. सगळ्या चळवळींमध्ये लोकसंगीताचा मोलाचा वाटा आहे. ओके, तिथे शास्त्रीय संगीताने कुठलं प्रबोधन केलंय? म्हणजे त्याचा फॉर्म वेगळा आहे. बघ, मला सांगायचा मुद्दा वेगळा आहे, त्याचा फॉर्म वेगळा आहे. त्याचा क्लासिकलमध्ये काही लोकसंगीतासारखं काही फॉर्म नाहीये की तो सांगू शकला. पण लोकसंगीतामध्ये ही ताकद आहे की चळवळीसाठी तुम्ही बोलता, तुम्ही एखाद्या समाजाच्या घटकासाठी तुम्ही बोलता, इकडे तुम्ही धर्मासाठीच बोलता. म्हणजे सगळ्या बाजूंनी लोकसंगीत आणि लोककलाकाराला मोकळीक आहे आणि त्याला एक अढळ स्थान आहे. तोच हे प्रबोधनाचं पण काम करू शकतो. शास्त्रीय संगीतांमधून किंवा बॉलिवूड किंवा वेस्टर्न म्युझिक मधून तेवढंच प्रकर्षाने नाही झालं. तर त्याला एक स्थान आहेच, त्याला आहे आणि ते जाणार नाही. बिकॉज जेव्हा जेव्हा समाजामध्ये अशा काही घटना होतील, जेव्हा जेव्हा समाजामध्ये काहीतरी दुभंग होईल, तेव्हा तेव्हा लोककलाकार आणि शाहीर आणि सगळे उभे राहिलेले. बरोबर. कोविडच्या काळामध्ये काय आम्ही शाहिराने, मला असं वाटतं, मी मोठेपणा नाही करत, पण मला असं वाटतं 22-23ला कोविड आला, 24ला माझा जर फेसबुक बघशील, 23 किंवा 24ला, तर कोविडवर पहिला पोवाडा माझा फेसबुकवर आलेला आहे. मला माहित नाही कोणी केलंय की नाही. यू कॅन फाइंड आउट प्लीज. जर माझ्या आधी कोणी केलं असेल तर मला आवडेल. करेक्ट. असं नाही म्हणणार मीच पहिला केला, पण मी ती समय सूचकता केली की अरे आता उठा, कोविड किती आला असेल तो त्याला बाजूला हे करा, पण सावध राहा आणि सगळ्यांनी सावध राहा. मी असा पोवाडा सगळ्या भारतीयांसाठी नाही तर सगळ्या दुनियेसाठी मी पहिला पोवाडा लिहिला. तो भले मराठीत असेल, पण लगेच करून मी घरात मी रेकॉर्ड केला आणि टाकला फेसबुकवर. तो काय मला लाईक मिळावा म्हणून नाही. बरोबर. एक्झॅक्टली. तर त्यासाठी ती जनजागृती बघ किती महत्वाची आहे. तर त्याला अजून काय अढळ स्थान देणार आपण, किंवा मराठी दर्जा अभिमानच आहे आपल्याला. त्याला मराठी भाषेचा दर्जा, आणि मराठी भाषा ही सगळीच आहे, बोली भाषा सगळे. तर त्याला खूप आनंद आहे आणि खूप बरं वाटतंय की आपल्या मराठी भाषेला दर्जा मिळालेला आहे, अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालाय. त्याबद्दल खूपच कौतुक आहे. सो दादा, आता आपण बोललो की लोकसंगीताची किंवा लोककलेची ताकद काय आहे आणि त्याचा प्रचार प्रसार, आणि वेळ पडेल तसं या आपल्या लोककलाकारांनी वेळ निभावलेली आहे. महाराष्ट्राला तारून नेलेला आहे. म्हणजे मग ते इव्हन आपल्या ब्रिटिशांच्या काळातला सुद्धा जर आपण हे पाहिला इतिहास आणि सगळं, तर मला एक आता फार महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तो असा की उर्दू शायरी बद्दल आता जाता जाता तुम्ही म्हणालात की उर्दू शायरी पण आम्ही शिकलो, आम्ही करतो, बाबांनी शिकवली. आजकाल थोडंसं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे की उर्दू हा करतो का, मग हा कसं काय उर्दू करतो, यांनी मराठी केलं पाहिजे, किंवा अशा प्रकारचं त्याला एक धर्माची झालर आलेली आहे कलाकारांच्या कलाकृतींना, आणि आपला समाज कुठेतरी त्याच्यामध्ये विभागला जातोय असं मला वाटतंय. आय कॅन बी रॉंग. तर याच्याबद्दल काय अनुभव आहे? नाही, मला आमच्या कलाकारांमध्ये असं काहीच नाही वाटत. आम्हाला आमच्या कलाकारांमध्ये नाहीये. प्रेक्षक करत असतील किंवा कोणाला वाटत असेल, हर एक को अपनी अपनी भाषा बोलने की
या अपना अपना विचार रखने की सगळ्यांना मुभा आहे. पण मला असं वाटतं आमच्यात बिलकुल नाही. म्हणजे माझा बाबा सुरुवात कव्वालीपासून झाली. हम्म. कव्वाली, हम्म. कव्वाली नाही. What I'm कौला. saying, कव्वाली. हो. I know. सो उर्दू भाषा आणि हे बाबा मग तेव्हा, आणि घरात मराठी सगळं होतं. घरात तर शिक्षण पण नव्हतं आजी आजोबाचं. हम्म. मग बाबा शिकला कसा? हम्म. मग आत्मसात कसं केलं? तर त्याच्याबरोबरचे लोक होते सगळे. आणि मला असं बिलकुल नाही वाटत लोक कोणी करत असतील तर बाबा ये उर्दू क्यों गा रहा है, किंवा ती भाषा आहे ग. आता कितीतरी भीमराव पांचाळे साहेब, त्यांनी हिंदी गझल्स पण हे करत मराठी गझल्स, हो. मराठी गझलला एक ते हिंदीतनं झाली ना. हो, गझल अगदी. ही हिंदीतनं झाली ना, हो, उर्दूतनं झाली ना. उर्दूतनं झाली. हो. हा बाज हो. बरोबर आहे हो, संगीताची. बरोबर. हो. तर त्यांनी मराठीत आपल्या पद्धतीने, आणि त्याच्यात उर्दू आहेत की कितीतरी शब्द आहेत. अगदी. इनफॅक्ट आपल्या अंदाज आरशाचा हम्म. वाटे हो. खरा असावा. खरा अंदाज असावा. काय, हा अंदाज कुठला आहे शब्द? किंवा जे उर्दू शब्द आलेले आहेत किंवा काय आलेले आहेत, ते मला असं वाटतं ही विभागणी कोणी करू नये. कारण संगीत आहे, भाषा आहे, साहित्य आहे. आता इतके छान हिंदीमध्ये जावेद अख्तर साहेब किती छान बोलतात मराठीबद्दल, हो. पण हिंदीतनं सांगतात, हो. उर्दूतनं बोलतात. हो. मग ती कुठली विचार मराठीतला आहे पण ते उर्दूत आणि हिंदीत मांडतायत. बरेचदा मी त्यांचे काही काही छोटे बघितले, हम्म, 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 हम्म. खूप अगदी. छान मराठीबद्दल. किंवा ते आता तो माणूस एक हिंदी लिहिणार आहे, ओ ओ पालनहारे निर्गुणो न्यारे, कोण बोलेल? जावेद अख्तर साहेबांनी लिहिलंय. मग त्याला तुम्ही काय म्हणाल? हम्म. इथे भाषा, धर्म, जात येत नाही. हम्म. इथे तुमचं टॅलेंट येतं. हम्म. इथे तुम्ही किती टॅलेंटेड आहात, हम्म. किंवा इथे तुम्ही किती भाषाला आत्मसात करता. आणि सगळ्या भाषा, सगळा धर्म, कलाकाराला जातपात तर अजिबात नाही आणि नसावी, आणि कोणी त्याला जातीपातीत गुरफटवू नये असं मला वाटतं. हम्म. त्याला जातीपातीच्या ह्याच्यात बांधला जाणारच नाही हा कलाकार. बरोबर. आणि खरंय. तो कसला कलाकार मग जातीपातीच्या बद्दल फक्त बांधून स्वतःला हे करणार आहे? तो कलाकार नाहीये. हम्म. तो अगदी कलाकार खरंय. नाहीये. कलाकार हा मुक्त असतो, आणि तो त्याला मुक्तपणे सगळे विचार आणि सगळ्या कला आणि सगळं साहित्य घेण्याची मुभा आहे. हम्म. तो कलाकार आहे बरोबर. असं मला नेहमी वाटतं. तेव्हा अगदी. उर्दू भाषा बाबाने आम्हाला की आदमी तू भी है, आदमी मैं भी हूं, आदमी आदमी है मगर, आदमी तू भी है, आदमी मैं भी हूं, यूं तो हर आदमी आदमी है मगर वो आदमी क्या बेकार है जो आदमी नहीं आदमी के लिए. हा हा. ओके. हा. हा, इथून बाबा आमचा सुरुवात करायचा. किंवा मला एक आठवतं, बाबांना कोणी फार त्रास द्यायचे ना, किंवा बाबांना तर बाबा असा एक म्हणायचा की ये लोग देखो कि रुपया आने के बाद या कुछ शोहरत मिलने के बाद कैसे बदल जाते हैं, हम्म. कि गुजरे हुए लम्हात भूल जाते हैं, गुजरे हुए लम्हात भूल जाते हैं, वो हर एक कल की बात भूल जाते हैं. लोग कैसे बदल गए कि गुजरे हुए लम्हात भूल जाते हैं, वो हर एक कल की बात भूल जाते हैं, लोग चंद सिक्कों की खातिर अपनी औकात भूल जाते हैं. दिस इज सो ट्रू. है की नाही? अगदी. आजच्या जमान्याला पण तेव्हा बाबा गायचा 40 वर्षापूर्वी. कोणाचा तरी शेर आहे पण तो बाबा गायचा. तर मी पण नेहमी गातो की भाई यार, ये पैसों के लिए मुझे मत छोड़ो यार, पैसों के लिए ऐसे मत बर्ताव करो. तर ही उर्दू, ही भाषा, ही फिलॉसॉफी जी संतांपासून आलेली आहे, हे अध्यात्म आहे, ही फिलॉसॉफी आहे, ही सूफी आहे. बरोबर. आपल्याकडे आपण इथं कीर्तनात, भजनात, अभंगात आपण करतो. आणि इथे काय म्हणतो आपण, सुफीमध्ये, कव्वालीमध्ये सुफिझम आहे, अध्यात्म आहे. हे काय आहे? फिलॉसॉफी आहे. बरोबर. तर ती पण आम्हाला बाबाने शिकवली. मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रात, भारतात एकच लोककलावंत महाराष्ट्रामध्ये झालाय, जो शाहीर पण आहे आणि जो शायर पण आहे. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे, वयोमान कितीही झाले वयात काय आहे, आनंद फुलविण्याचे हे वय अजून आहे. ज्याने 75व्या वर्षी हे लिहिलं बाबाने लिहिलं. खरंय. अनेक उर्दू म्हणजे अनेक दर्ग्यावर अनेक हे लिहिलं की असं लिहिलं बाबाने, दरबारी बोलवाना, अभी अजमेर के लिए लिखा है कि दरबारी बोलवाना अजमेर ख्वाजा जी गातो हा दिल दीवाना.
अजमेर ख्वाजा जी. अब ये क्या है? ये कहाँ से आया? करेक्ट. ये क्या उसने मतलब ये धर्म का ये करना है इसलिए ये उसने किया नाही. नाही. उसकी चाहत आहे. बाबाला ते उर्दू आवडतं. बाबाला तो ते स्थान आवडत असेल. त्याला तिथे किती लोकांनी बोलवलं असेल. बोलवलं दर्ग्यात. 4 वर्ष सतत माहीमच्या दर्ग्यात बाबा एकटा आणि बाकी सगळे उर्दू शायर, मराठी कव्वाल. पण बाबा तिथेच असायचा. सगळे बदलायचे 4-5 वर्ष. नहीं भाई विठ्ठल दादा को बुलाइए यार, उनकी शायरी, उनका गाना हमें बेहद पसंद है. किंवा मराठी जे पोलीस लाईन्स येतात पोलीस स्टेशन ते भरवायचे तिकडे. ते ऐकायला यायचे. बरोबर. मग इथे कुठे जातपात आहे ग? पोलिसा कुठे धर्म त्याला जातपात आहे? पण तो पण तिकडे चादर चढवतो ना माहीमच्या दर्ग्यावर. बरोबर की नाही? मला तसंच म्हणायचं, कलाकाराला जातपात धर्म नाही. तो मी आता मध्यंतरी मी मोदी साहेबांच्या इथे पोवाडा गायलो. हिंदी पोवाडा, भारतावरचा हिंदी पोवाडा गाणारा मी आणि जगात पसरणारा. जगात गेलाय हिंदी पोवाडा. बाबांनी आणि ह्यांनी गायला होता आधी, पण तो जगात नव्हता गेला. पण बाबांचाच आशीर्वाद घेऊन, माझ्या थोरा मोठ्या कलाकारांचा आशीर्वाद घेऊन, शाहिरांचा आशीर्वाद घेऊन तो हिंदीत मी पोवाडा बाबांनी लिहिलेला आणि त्याला थोडे करेक्शन्स करून पीएमओ ऑफिस वरनं मला हे आले होते की इसमें कुछ थोड़ा तब्दीलियां करनी है, इसमें आप करके देंगे? नंदेश भाई म्हणले, हा करके दूंगा. आणि मग तो पोवाडा बाबांचा जो होता त्याला अजून पुढे 3-4 अंतरे मी लिहिले. त्याला चाल बनवली. थोडा नवीन जमान्यामध्ये चाल कशी जाईल थोडंसं बघितलं, कारण त्याच्यावर 100 लोक परफॉर्म करणार होते भारतातले. तर त्याप्रमाणे मी डोक्यात ठेवून ती चाल केली आणि तो पोवाडा फक्त महाराष्ट्रात, भारतात नव्हे तर तो जगभरात गेला. आणि माझे सगळे मित्र परदेशात आहेत. सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं, नंदेश, हिंदीतला तुझा पोवाडा, पहिला पोवाडा तू गायलायस, असा हिंदीत आम्ही पोवाडा ऐकला नव्हता. तर हे काय आहे? मला कोणाकडे त्याच्यावर पण मला लोकांनी हे केलं, यार तुम्ही हिंदी, तुम्ही त्यांच्यासाठी वगैरे गायलात वगैरे. अरे म्हटलं, मी काय जातपात मी मानत नाही. मी त्यांनी मला बोलावलं आणि मला अवभाग्य आहे माझं की पंतप्रधानांच्या इकडे किंवा मी ते कुठलाही पक्ष असो, काही असो यार, मला कितीतरी शिव्या लोकांनी दिल्या माझ्या सोशल मीडियावर. तुम्ही विकले गेला, तुम्ही हे केलं. अरे बाबा नाही बाबा, मला काही नाही दिले. तुम्ही जा मोदी साहेबांना विचारा की मला काय गुजरात अर्धा दिलाय का, काय दिलाय की काय. अहो काही नाही. आम्हाला आमच्या परफॉर्मन्स आणि माझे कलाकार, त्याच्यामुळे माझे 25 कलाकार, त्यांना रोजीरोटी मिळाली. बरोबर. त्यांचं घर चाललं. अगदी माझं घर चाललं, जो मी कलाकार म्हणून काम करतोय. तर पण जे शिव्या देणार आहेत त्यांचा मी स्वागत करतो. आणि मी नेहमी हात जोडत असतो सकाळी की बाबा जे मला बोलत असतील, जे माझ्यावर टिप्पणी करत असतील, त्या सगळ्यांना सुख समृद्धी लाभो. त्यांना कुठल्याही प्रकारे काहीही होऊ देऊ नये. आणि जे माझ्यासाठी प्रार्थना करतात त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. तर ये बोलणारे बोलतात, तो त्यांचा धर्म आहे, तो त्यांचा पक्ष आहे. लेट देम स्पीक. त्यांनाही बोललं पाहिजे. फ्रीडम ऑफ स्पीच, एव्हरीवन शुड स्पीक. सगळ्यांनी बोललं पाहिजे. पण मी त्यांचा आदर करतो. ठीक आहे, पण मी त्यांना हे सांगतो की बाबांनो, मला बोलवलं, मी माझं काम केलं, मी माझं काम करून आलो. मी कुठल्याही धर्माचा, जातीचा, पक्षाचा नाही. मी जे काही काम करेन मी समाजासाठी करीन, माझ्या लोकांसाठी करीन. तिथे मग कुठल्या स्टेजवर आहे मी, कोण, अगं आम्ही परफॉर्म करतो तर आम्हाला माहित आहे का, हा तेली आहे, तांबोळी, हा महार आहे, मांग आहे, हा मुस्लिम आहे, हिंदू आहे, कोण आहे ग? नाहीच. कोण असतं आमच्यासाठी? अगदी. हा ब्राह्मण आहे, कोण आहे? अरे हम खुले दिल से हम पेशकारी करते हैं. जे काय असेल आम्ही खुल्या दिलानं गातो. आमचा सूर काळी पाचचाच असतो. मग तो मोदी साहेबांच्या इथे असो किंवा ठाकरे साहेबांच्या इथे असो किंवा शिंदे साहेबांच्या इथे असो किंवा कुठेही असो, कुठल्याही स्टेजवर असो, आमचा काळी पाचचाच सूर लागणार. असं नाही की तिथे मोदी साहेबांचा म्हणून एक नोट वर सूर चढवा. नाही. सांगायचं तात्पर्य कळलं असेल. आणि हे आता दुसरी एक मस्त हे मिळाली. पहिलं जे सांगितलं ते की तंबाखू चोळणी कुठे पाहिजे हे कळलं पाहिजे, हे कळलं पाहिजे आपल्याला. तंबाखू मळली कुठे पाहिजे हे कळलं पाहिजे आपल्याला. काही लोकांनाच कळलेलं आहे की स्टेज कोणताही असो, आमचा स्वर काळी आमचा सूर काळी पाचचाच असतो बॉस. याचं कारण तुमचा धर्म हा कलाकार हा एकमेव धर्म, दुसरा कोणता धर्मच नाही. बरोबर. सो मला आता बोलायचं आहे ते भीम संगीताबद्दल.
हा हा हा. की त्यांची जी गाणी आणि ज्या पद्धतीने प्रचार प्रसार इट्स म्हणजे ज्यांना माहिती नाही आता मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना कदाचित माहिती नसेल, पण ग्रामीण भागामध्ये त्याचे अल्बम्स आणि हे खूप पॉप्युलर आहेत आणि बिलकुल. खूप त्याचा प्रचार प्रसार होतो. बिलकुल. सो ज्या वेळेला तुम्ही फिरत होतात हा. गावोगावी वडिलांबरोबर आणि तुम्ही ही गाणी पण गात होतात, याचा प्रचार प्रसार बिलकुल बिलकुल, करत होता, या बिलकुल. विचाराचा प्रचार डॉक्टर प्रसार करत होता की आंबेडकरांचा माणूस विचार किंवा हा डॉक्टर बाबासाहेबांचा विचार विचार हा. बाबासाहेबांचा विचार आपण प्रसृत करत होतो सगळीकडे. हम्म. परत तेच की जे तू माणूस आहेस, माणसासारखं माणसाकडे बघ, हा मुख्य विचार मुख्य विचार आहे. हा? बरोबर. पण आजकाल असं जाणवतं की मी आंबेडकरी विचार पाळतो किंवा पाळते किंवा मला ते पटतात असं म्हणणं ही एक फॅशन झाली आहे, हम्म. असं मला वाटतं हम्म. वैयक्तिक. हम्म. याच्याबद्दल काय मत आहे? मी तुला एक कविता पण ऐकवतो. ओके. पण आपण सध्या आता तू जे म्हणलीस ते बघ, बरेच लोक म्हणजे मलाच बाबासाहेब कळलं, मलाच छत्रपती शिवाजी महाराज समजलेत, मलाच संभाजी महाराज समजलेत, मलाच गाडगेबाबा समजलेत, असा बऱ्याच लोकांचा समज होतो. पण ते तसं नाही आहे. आणि तो आपण ना म्हणजे माझंच हे श्रेष्ठ असं नाही आपण करायला पाहिजे, मला असं वाटतं. कारण जगात अजूनही खूप चांगल्या गोष्टी आहेत, बाबासाहेबांनी स्वतः आत्मसात केल्यात. हो, तर अगदी. तुम्ही कोण आहात त्यांना कुठल्या तरी याच्यात बांधणारे, अगदी. असं मला नेहमी वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन महार मांग तेली तांबोळी वासुदेव धनगर आगरी कोळी सगळे आदिवासी, सगळे रामोशी धनगर सगळे, हो. पोतराज, महार मांग चांबार मुस्लिम ब्राह्मण लोक, हो. सगळे लोक लढले. अगदी. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात पाळली का? नाही. त्यांचे जे मग तुम्ही फक्त मग महाराजांना नाही, महाराज सगळे आहेत, सगळ्यातले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यातले आहेत. तुम्ही जेव्हा मी नेहमी म्हणतो की बाबासाहेबांचे जर विचार पोहोचवायचे असतील तर तिकडच्या माणसाला तुमच्या स्टेजवर आणा. बघा मी काय म्हणतो, ज्याला समजत असेल तो समजेल की इतर मंडळी जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या स्टेजवर आणाल तेव्हा त्यांना समजेल की तुमचे विचार काय आहेत. तुम्ही नाही त्यांना नाही, आपल्याच लोकांना आपलेच लोक भाषण करतील ना. हा एक प्रकार आहे ना, आपली लोक फार डोक्यात जातो. कशाला ग? करेक्ट. बोलवा त्यांना, त्यांना पण आपण निमंत्रण देऊ. तुला मी खरं सांगू, मी आता जातपात करत नाही, पण मी इतरांच्या स्टेजवर असतो, मला पुरस्कार दिले जातात. मला आता मोठेपणा नाही, पण मला आता गुरुवर्य पंडित अभिषेकी बुवा, सर पंडित अभिषेकी बुवांच्या नावाने पुरस्कार दिला जातोय. ठाण्याचे माझे एक फडके नावाचे साहेब आहेत, ते विचार नाही का केला हा कोण आहे, मग याला का द्यायचा? तिकडे मी बोललो त्यांच्या व्यासपीठावर, मला ते बोलवतात. अण्णाभाऊ साठेंची जयंती त्यांनी केली. तर मला असं नेहमी वाटतं की तिकडची जी मंडळी आहेत ती कोणी, बघा सगळ्यांना आपण वाईट नाही ठरवू शकत. नाही ठरवू शकत. आपल्यातले मग किती वाईट आहेत आणि किती चांगले आहेत तो पण विचार करायला हवा. तर मला असं नेहमी वाटतं की तुम्ही जेव्हा इकडे याल तेव्हा इकडचा माणूस तिकडेच बोलावते, तेव्हाच ती देवाणघेवाण विचारांची होईल. तेव्हा मग धर्म जात पात राहणार नाही. राईट. मला असं नेहमी वाटतं. तर आमच्या बाबाने नेमकं तेच केलं. यशवंत देव असतील, श्रीनिवास खळे असतील, कोणी इतकं भरभरून प्रेम करायचे, त्यांनी विचार केला का की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अनुयायी आहे? नाही विचार केला. कारण बाबा तसा मुक्तपणे त्यांच्याशी तसाच वैचारिक देवाणघेवाण ठेवायचा. बरोबर. बघा मी काय वाक्य वापरतो, वैचारिक देवाणघेवाण संगीताबद्दल असेल, साहित्याबद्दलची असेल, त्याच्यामुळे तो त्यांच्या पठडीत जाऊन बसला. तर आपण आपल्या स्वतःला कुठे ठेवायचं हे कळलं पाहिजे, मला असं वाटतं. आणि आपण आता ते फक्त तेच धरून न बसता अजून त्याला विस्तारित स्वरूप कसं मिळेल, अजून आपण त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना आपल्यामध्ये आणून कसं विस्तारित स्वरूपाने वैचारिक देवाणघेवाण ठेवून कसं करू ना, बल्कि हम ये करने वाले, हम वो करने वाले, तुमने ऐसा किया, हमने हमारे बाबा साहब ने वैसा किया. अभी ये बोलने की जरूरत नहीं है भाई. खरं. आता जमाना बदललाय. आता आपल्या मुलांना मेन स्ट्रीम मध्ये आणा, त्यांना सांगा की तो कसा शिकलाय, तुला कसं शिकायचंय, तो कसा करतोय, तू कुठे आहेस, तो काय तो कसा पुढे गेला, तू कुठे आहेस. खरं. तो कोण आहे पेक्षा तो काय करतोय याला जास्त महत्व आहे की नाही? अगदी खरंय, अगदी खरंय.
तो कोण आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे पेक्षा तू काय करतोयस ते बघ ना बाबा आधी. बरोबर. आरशात थोडंसं आपण बघूया आणि आरशात थोडंसं आपण स्वतःशी बोलूया की मी कुठे आहे, मी काय करतोय. तर मला वाटतं ही जात आणि बाबांनी आमच्या जे बाबासाहेबांची चळवळ सुरू केली तेव्हा जेव्हा बाबा कव्वालीमधनं बाबासाहेब गात होते, हो. तर मुक्त छंद पण कव्वालीमध्ये पहिला आणणारा माझा बाबा आहे. मुक्त छंद, हो. कव्वालीत मुक्त छंद नसतो. तो मुक्त छंद आणणारा, आता मला ते पाठ नाही, मी तुला कधीतरी ऐकवेन, तो आणणारा बाबा होता. बाबासाहेबांची चळवळ बाबासाहेब कराय. पण नंतरच्या काळात काय झालं की विभत्सकडे म्हणजे ही मंडळी, अरे लाईट गाणं म्हणजे तुला माहित नसेल, आता लोकांनी माहित नाही की कव्वालीमध्ये लाईट गाणं म्हणजे विभत्स, म्हणजे खूप कमरेखालचं गाणं. तर ते खूप वाढलं होतं फॅड. बाबा म्हणाले हे नाही गाणं, हे नाही व्हायचं. हा तुम्ही हलकं फुलकं गाणं, फू फू किंवा ये दादा वर ये, फू फू पण त्यातल्या त्यात म्हणजे खूप अध्यात्म आहे, चांगलं गाणं. पण हलकं फुलकं म्हणायचं तर ये दादा वर ये किंवा दुसरं कुठलंही बाबांचं आहो जावई बापू, असं हलकी फुलकी गाणी गाणं जिथे विभत्सपणा नाहीये. पण काही कव्वालांनी नंतर खूप विभत्सपणा सुरू केला होता. नंतर बाबाने ठाम विचार केला की मी कव्वाली करणार नाही, मी सामना करणार नाही. कव्वाली गाईन पण सामना करणार नाही, कारण त्याच्यामध्ये विभत्स तुम्ही लोक काहीतरी गायला लावतात, कोणीतरी काहीतरी गातं, कोणीतरी तुझी इजार सुटली, तुझं हे तू दारू पिऊन खड्ड्यात लोळतो. अरे व्हॉट इज दिस? तुम्ही बाबासाहेबांच्या स्टेजवर हे गाता, बरोबर, आणि तुम्ही लोकांना काय दाखवता? तुम्ही एकमेकांना शिव्या देता, काय दाखवता तुम्ही? आजही मी काही गाणी बघतो, युट्यूबवर येतात, खूप 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 वाईट वाटतं. तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहात, असे गाता? तुम्ही काय गाताय? तुम्ही काय करताय? काय तुम्ही कुठे समाज घेऊन चाललात? बरोबर. म्हणून मी म्हणालो की आरशात बघण्याची गरज आहे स्वतःला आणि ओळख पाळखण्याची गरज आहे की समोरचा. मग बाबांना नंतर सोलो गाणं बाबा गायचे, पण काही कव्वालांना वाईट वाटलं. बरोबर. काही कव्वाल बाबांना बोलले, खूप बोलले, पण आज तेच कव्वाल स्वतः सिंगल कार्यक्रम पण करतायत. आता नावं घेत नाही मी, बरोबर, परत वाईट वाटेल. खरंय. मी नावं टाळतोय, पण त्यांनाही कुठेतरी उपरती झाली असेल की नाही यार अभि लोक अच्छा सुनते हैं. मी जसं मगाशी म्हणालो ना की तुम्ही लोकांना काय ऐकवता. माझ्या बाबाने रमाई ऐकवली तेव्हा, जगी कुणालाही तिची सर नाही होती, गुणाची ती माझी रमा आई. तिला भावंड किती, तिने कसा तिने प्रवास केला बाबा नसताना. हे सगळं बाबा सकाळी 7 वाजता जेव्हा लोक कार्यक्रमाला जातात तेव्हा कव्वालीचा सामना संपायचा, पण माझा बाबा पैशासाठी रमाई नाही गायचा. माझा बाबा रमाई लोकांना शेवटी, म्हणजे लोक जात आहेत कामाला, उजडलंय, रात्री 8-10 वाजता कव्वाली सुरू झालेली, सकाळपर्यंत चालते. आमचे वादक बिचारे झोपायला यायचे, ते गाणं वाजवायचे आणि बाबा एकमेव तसाच डोळ्यात पाणी आणून रमाईचं गाणं गायचं. ही निष्ठा कुठे आहे? ही निष्ठा कुठे आहे? माझ्यात नाही आली आहे निष्ठा. मी लोकांना काय बोलीन ग तुझ्या माईक समोर? मी समोर मला नाही निष्ठा आली आहे. मी फक्त बाबासाहेब डोक्यावर घेतलाय, डोक्यात नाही घेतलाय. खूप सुंदर मी आत्ता कविता लिहिली आहे 5 डिसेंबरला. ओके. इनफॅक्ट मी इन्स्टावर एक हे पण बाबांची एक हे होती ज्याच्यामध्ये शिवराय आणि भीमराय यांचं एक शेर मी तुला म्हणून दाखवतो ना, म्हणून दाखवतो तुला. मी काय लिहिलंय तुला दाखवतो. और इतक्या लोकांना ते आवडलं. मी टॉन्ट मारला, हा कुणाला आहे कुणाला नाही हे ज्याचं त्याचं त्याने समजून घ्या. आपण डोक्यावर घेऊन नाचतो बाबासाहेबांना, पण डोक्यात नाही घेत. तर एक मला आत्ता 5 डिसेंबरला रात्री 11:15 वाजता आणि 6 डिसेंबर काही मिनिट्स बाकी होते, तर मला अशी कविता सुचली आहे. तू मूर्तीत नाहीस, तू कृतीत आहेस, हेच आम्ही विसरलोत. तू विहारात नाही, तू विचारात आहेस, हेच आम्ही विसरलोत. तू विहारात नाही, तू विचारात आहेस, हेच आम्ही विसरलोत. तू भक्तात नाही, तू रक्तात आहेस, हेच आम्ही विसरलोत. मग पुढे असं लिहिलं, तू मध्य सुरात नाहीस. आज लोक बाबासाहेबांचा असो वगैरे पिऊन आणि अरे 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 तू मध्य सुरात नाहीस, तू संगीत सुरात आहेस, हेच आम्ही विसरलोत. तू जातीपातीत नाहीस, तू
तू जातीपातीत नाहीस, तू इथल्या पवित्र मातीत आहेस, वा. हेच आम्ही विसरलो. तू धर्मासोबत सधर्मात आहेस, हम्म. तू धर्मासोबत सधर्मात आहेस, हेच आम्ही विसरलो. तू पोटाला भाकर, छातीला कोट, डोईवर निळं आभाळ दिलंस, हेच आम्ही विसरलो. तू पोटाला भाकर, छातीला कोट, डोईवर निळं आभाळ दिलंस, हेच आम्ही विसरलो. मी शेवटी असं लिहिलंय की भारत देशा महान केलेस, हम्म. भारत देशा महान केलेस, तू ज्ञानाचे पान दिलेस, सर्व जगाला हेवा वाटेल ऐसे संविधान दिलेस, हेच आम्ही विसरलो. किती खरं आहे. मला असं काटा आला अंगावर. भारत हे आम्ही विसरलो. आणि आम्ही काय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अरे विचार कुठे आहे, त्यांचे विचार कुठे आहेत? ते जसे वागले, त्यांनी जसं समाजसेवा केली, तसं कुठे आहे? आणि कोण करतंय? नाही रे, नाही. नाही. मला हे विचारायचं आहे की आता आजूबाजूला हे हा. सगळं घडतंय, म्हणजे ही जी कविता आली ही काय एका क्षणात आलेली नाहीये. बिलकुल ही प्रक्रिया आतमध्ये सुरूच असणार, अनेक महिने, अनेक वर्ष. बिलकुल. सो ज्या वेळेला कविता सुचते त्यावेळेला नेमकं काय होतं? मी हे सगळं वातावरण पाहता, म्हणजे कारण मी आता किती स्पष्ट बोलू की नको मला असं झालंय. म्हणजे आम्ही कोण आहोत, आता कुठल्या जातीचे आहोत, आता हे मी सांगत नाही. पण तरी पण असं होतं ना की नाही, आपली जात एकच आहे ना, आपण कलाकार आहोत. नाही, पण जी सर्टिफिकेटवर आहे ती आता जाणार तर नाही, जी आमच्या आजी आजोबांना दिलेली आहे किंवा आपल्याला. तर पण मी ती कोण आहे, काय जात आहे पेक्षा मी कुठल्या विचारांचा आहे ना, हे मला माहिती आहे. हे लोकांनी मला सांगण्याची गरज नाही. म्हणजे मी बांधील छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिबा फुलेंचा आहे. मी तुमचा बांधील नाही. मी नेहमी म्हणतो, मी तुमचा बांधील नाही, मी त्यांच्या विचारांचा बांधील आहे. काय उत्तर द्यायचं ते मी त्यांच्या चरणी माथा ठेवून मी चुकलो, मी त्यांना बोलेन. बरोबर. कारण मी त्यांचा बांधील आहे, तुमचा नाही. तुम्ही मला किती शिवाय काय होतं की अरे तुम्ही बाबासाहेबांचं गाता आणि इथे गायलं तर अरे तुम्ही देवीचं नाही गात, तुम्ही तर मातंग समाजाचे. मग तुम्ही नाही, हा जय लहूजी किंवा जय भीम, मला काही कळत नाही. मला मी का म्हणजे जय भीम, जय महाराष्ट्र. बरोबर. बाबालाही ते खूप सहन करावं लागलं. हे का व्हायला पाहिजे, हे कशासाठी, आणि तुम्ही कोण? आम्ही माणूस आहोत, बरोबर. आम्ही कलाकार आहोत. आम्ही बाबासाहेबांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, ज्योतिबाचे, शाहू महाराजांचे, अनेक या महाराष्ट्रामधले जेवढे क्रांतिकारी झाले सगळे थोर पुरुष, सगळ्यांचं आम्ही गातो. मग तुम्ही आम्हाला असं, त्या खूप वाईट वाटतं ग. आणि बाबालाही आमच्या खूप वाईट वाटायचं. पण बाबा अण्णाभाऊ साठे किंवा कोळून प्यायला होता, आणि अण्णाभाऊ साठेचं ते माझी महिना तर बाबा जाईपर्यंत गात होता, 81व्या वर्षापर्यंत. म्हणजे 45-50 वर्ष बाबा गायला असेल, अण्णाभाऊ गायले असतील. खूप वाईट वाटतं की तुम्ही, खूप वाईट वाटतं, मला खूप वाईट वाटतं. अशा लोकांचं मला कीव येते. मला राग नाही त्यांच्याबद्दल, पण त्यांनी असं वागू नये असं मला नेहमी वाटतं. का अजून बाबा गेल्यानंतर पण ते मला सहन करायला लागतं का? तर ठीक आहे, मी अण्णाभाऊ तसाच गात राहणार, मी बाबासाहेब हे तसाच गात राहणार, मी छत्रपती तसाच गात राहणार, मी महाराष्ट्राचं गाणं तसंच गात राहणार. कोणाला टिपका टिप्पणी करायची असेल तर. त्याच्यावरून मला आठवलं महाराष्ट्राचं गाणं, सध्या ज्याला आपण महाराष्ट्राचा अँथम म्हणू शकतो, महाराष्ट्र राज्यगीत. महाराष्ट्र राज्यगीत ते आपण केलेलं आहे, मी गायलेलं आहे, राईट? सो त्याची गोष्ट सांगा ना. त्याची म्हणजे खूप अभिमान वाटतो, ज्या महाराष्ट्रासाठी बाबाने हयात काय म्हणतो सेवा केली, या महाराष्ट्राची, या मातीची, त्या संस्कृतीची. आणि मला थोडं वाईट वाटलं, हे बाबांच्या तोंडी किंवा शाहीर साबळेंनी ते गायलंच आहे, पण ह्या सगळ्या शाहिरांनी येऊन परत एकदा गायला असतं तर ते आनंद वाटला असता. पण ते गेले बिचारे, लवकर गेले. पण त्यांच्या पिढीतले आम्ही, अवधूत गुप्ते, आम्ही सगळ्यांनी ते गायलंय. वैशाली आहे, गणेश आहे,
तर आम्ही सगळ्यांनी ते गायलं आणि खूप अभिमान वाटतो की आपल्या विधान भवनात, विधानसभेत, आपल्या जिथे जिथे शासनाचे कार्यक्रम होतात, शाळा कॉलेजेस, हो. तिकडे आमचं महाराष्ट्र गीत सुरुवातीला लागतं अगदी. आणि भीतीनं आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, असा माझा आवाज येतो आणि मी जेव्हा ऐकतो अरे किती किती सुकून मिळतो, किती अभिमान वाटतो यार या महाराष्ट्रासाठी. आपला आवाज, उसणा आवाज आपला. आणि मी शासनाचे, महाराष्ट्र राज्य शासनाचे आभार मानीन. तेव्हा मुनगंटीवार होते, साहेब होते आणि खरगे साहेब आमचे सचिव आहेत, अपर सचिव आहेत आणि सचिव चौरे साहेब पण आहेत. या सगळ्यांनी मिळून ते नावं काढली असावीत असं मला वाटतं. आणि त्यातली महाराष्ट्रातले किती चांगली चांगली गुणी गायक आहेत, माझ्यापेक्षा खूप चांगले गाणार आहेत. मी खरं सांगतो, मी प्रांजळपणे बोलतोय. एकही माझा शब्द खोटा नाही. माझ्यापेक्षाही खूप चांगले गायक आहेत, खूप चांगले कलाकार आहेत. पण त्यातनं आम्हाला संधी मिळाली. मला असं वाटतं खूप खूप आनंद वाटला की दादा मी सांगू का, हे गाणं मी पहिल्यांदा कुठे ऐकलं? हा, ही खूप गमतीची गोष्ट आहे. मी एका डॉक्युमेंटरीच्या शूटिंगसाठी उस्मानाबाद किंवा धाराशिव आपण ज्याला म्हणतो आता, धाराशिव जिल्ह्यातल्या एका खेड्यात गेले होते. बर. आणि तिथल्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांबरोबर माझं सेशन होतं. बर. आणि तिथे सुरुवातीला म्हणजे आपलं राष्ट्रगीत होतं, त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्र गीत होतं. आणि तिथे मी पहिल्यांदा ते गीत ऐकलं, महाराष्ट्र गीत. कारण सरकारी याच्यामध्ये जाण्याचं एरवी कधी काही येत नाही. तर तेव्हा मी ऐकलं आणि तेव्हा जे आता तुम्ही गाऊन दाखवलं, बिलकुल, ते ऐकून मला असं हे झालं की म्हणजे असं ऊर भरून येतं ना अभिमानाने, तसं माझं ऊर अभिमानाने भरून आलं की अरे हो, आपला महाराष्ट्र पण तेवढाच आहे, तेवढाच मोठा आहे. तर मला एक खूप महत्वाचं वाटतं की जे आपण मगाशी पण म्हणालो की शिवरायांच्या काळात असेल किंवा नंतर आपल्या स्वातंत्र्य संग्रामात असेल, स्वतंत्र पूर्व काळात असेल, हो, इव्हन नंतर सुद्धा लोकसंगीतानी खूप साथ दिलेली आहे. लोक चळवळींची पण साथ दिलेली आहे, जनजागृतीची साथ दिलेली आहे. आजच्या काळात जर एखाद्या विषयावर पोवाडा करायचा असेल, जनजागृती किंवा लोकांपर्यंत विचार पोचावा या हेतूने, तर कोणता विषय निवडाल? मला असं समाजामध्ये जे काय म्हणतो ना आपण, जातीपातीचं हे खूप आता वाढलेलं आहे, मला असं वाटतं. तर ते कुठेतरी नष्ट झालं पाहिजे पुन्हा एकदा. ते परत खूप खूप उफाळून येत आहे. तर ते नसावं. म्हणजे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. मग त्या संतांच्या या सगळ्या बोलण्याला किंवा मग काय अर्थ राहतो ना. म्हणजे ऐकी नाही, असं मला कधीतरी वाटतं, खूप वाटतं, ज्या संतांनी समाज बांधून ठेवण्याचं काम केलं, संत पंत तंत कवींनी, तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा ते ते नको. आपण परत माणूस आहोत. आपण परत काय म्हणतो ना, आपल्याला इतकं चांगलं सुंदर जीवन दिलंय, तर आपण एकमेकाचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, एकमेकाच्या जाती धर्माचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, मला असं वाटतं. तर त्या रिस्पेक्टवर जर कोणी लिहित असेल, मला गायला आवडेल. पण सगळ्यांच्या रिस्पेक्ट, सगळ्यांचा आपापला धर्म आहे, आपापला देश आहे, आपापली जात भाषा आहे. सगळ्यांना गर्व आहे आपल्या आपल्या भाषेवर, बोलण्यावर, जातीवर, धर्मावर. पण कुणा दुसऱ्यावर अवहेलना त्याची करू नये असं मला नेहमी, हे मला वाटतं की त्याला सगळ्यांचा सन्मान आणि आपण राखला पाहिजे. आपल्या सगळ्यांचा बहुमान आपण ठेवला पाहिजे. खरं, असं मला रिस्पेक्ट ठेवला पाहिजे असं मला वाटतं. ओके. आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन, की म्हणजे मला याचं उत्तर माहिती आहे, पण तरीही मी विचारते की जर आयुष्यातून संगीत वजा केलं तर काय उरेल? बापरे, मग काही उरणारच नाही माझ्या आयुष्यात म्हणतेस का तू, की एरवी जगातच म्हणते? अरे नाही ना, संगीताने कितीतरी पिढ्या घडवलेल्या आहेत. संगीताने कितीतरी नवीन नवीन आयाम दिलेत. संगीत हे माणसाचं अविभाज्य घटक आहे. म्हणजे ऊन, वारा, पाऊस, बरोबर, छप्पर, सगळं तसं संगीत आहे.
संगीताला पण एक वेगळं एक स्थान आहे आयुष्यात. नक्कीच. कारण संगीत, भाषा हे सगळं जोडूनच येतात ना, सगळे काव्य अगदी. आणि हो. साहित्य सगळं त्याच्याशिवाय काहीच नाही होणार. हम्म. संगीत हे माणसाला जगवणारं हत्यार. बरोबर. संगीत हे माणसाच्या मनाला एक समाधान देणारं आणि त्याला त्याच्या बुद्धीला किंवा आपण म्हणतो ना आजकाल म्युझिक थेरपी आलेली आहे. हो. पीपल आर सो काम जे गेट द सेल्फ काम दे लिसन म्युझिक. व्हॉट इज दिस? म्युझिक वजा केलं जगातनं किंवा माझ्याकडनं तर केलं तर मी तर मरूनच जाईन. जेव्हा मी म्हणजे मला असं वाटतं मला हार्ट अटॅक आला होता आणि मी 3 महिने गाऊ शकत नव्हतो तर मी बेचैन झालो होतो. नक्कीच. आणि माझा आवाज गेला होता. हॅलो रीमा, हा. हा कशी आहे? असा आवाज झाला होता. बरोबर. मी खूप घाबरलो होतो आणि एक सर्टन पॉइंटला मला रडायला पण येणार होतं की काय होतंय, पण मी नंतर नाही म्हटलं नाही होईल. डॉक्टर म्हणाले नाही दिस इज फॉर अ टाइम बिंग आणि येणार आणि झालं. मी 2 मला वाटतं 1.5 महिन्यानंतर रियाज सुरू केला. बरोबर. मी रियाज कम्प्लीट रोज सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास करून मी उभा राहिलो आणि 3ऱ्या महिन्यात मी काळी 5 वर गात होतो. वा. ओके. थोडा घाबरलो होतो, म्हटलं लागतोय की जरा बघूया असं जरा थोडा संकोच. पण संगीत वगळलं ना, संगीत मला जगवलं, संगीताने मला मोठं केलं, संगीताने मला नाव दिलं. तर ते संगीत जावं किंवा गेलं तर काय होईल हे ऐकूनच फार धक्का बसतो. पण मी ऍक्च्युली त्याच्याचकडे येणार होते की मध्यंतरी 3 हार्ट अटॅक पाठोपाठ आले. म्हणजे ती जी काही घटना घडली ते काय म्हणजे इफ यू कुड गाईड अस, म्हणजे लोकांना पण थोडंसं लक्षात येईल की काय करावं आणि करू नये. नाही, मला 3 हार्ट अटॅक नाही आले, पण मला एक मेजर हार्ट अटॅक आला आणि मी तिकडून बोरिवलीहून निघालो. म्हणजे मी एका फंक्शनला गेलो होतो. मी स्वतः ड्राईव्ह करून गेलो कारण रविवार होता. वाईफला म्हटलं आपणच जाऊ फॅमिली, कशाला ड्रायव्हर, मग त्याला सुट्टी दिली आणि मला पाठ दुखायला लागली पवईला दुपारी आणि 2 मिनिटं मी गाडी थांबवली, गोळी घेतली तर मला काय राहावे ना, खूपच त्रास व्हायला लागला. मग गोळीने थोडं समाधान वाटलं, आम्ही गेलो. पोहोचल्यानंतर मी असा एकदम होतो, म्हणजे मला कळे पण नाही मी गाडीतनं कधी उतरलो आणि मला हे कधी घेऊन गेलेवर. मी गेल्या आतल्या बेडरूम मध्ये झोपलो आणि मला खूप त्रास व्हायला लागला. कसा बसा त्या बाळाचं नामकरण झालं. तिथून तो म्हणाला थांब, सत्यजित म्हणून जामसंडेकर त्याच्या घरी. तो म्हणाला दादा थांब, मी ड्रायव्हर पाठवतो. तो ड्रायव्हर बघ कसा आहे, तो ड्रायव्हर जेवत होता. तो बोलला नहीं मैं अभी नहीं खाना खाता हूँ, वो उनको तकलीफ हो रही, मैं आता हूँ. मुस्लिम बिचारा तो त्याने बिचाऱ्याने जेवण सारलं बाजूला, माझ्यासाठी आला. 40 मिनिटं मला ज्युपिटर ठाण्याला यायला लागली आणि एकही सिग्नल नाही लागला. एकही सिग्नल लागला नाही. तो ड्रायव्हर मला तिथे घेऊन आला. रविवारी तुडुंब गर्दी होती ज्युपिटरमध्ये. मला कशीबशी मला बेड मिळाला आणि सगळे डॉक्टर माझ्या अंगावर आले. सगळ्यांनी धाड 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 माझे कपडे काढले. पटापट त्यांना कळलं काहीतरी गडबड आहे. ECG काढल्यानंतर फारच डेंजर. डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी सांगितलं थंबोलाइज करा. मला पहिलं थंबोलाइज केलं. आता हे पण मी लोकांना सांगतो की तुम्ही घाबरून जाऊ नका. मी त्या तासाभरात माझे मुठ असे आवळून, म्हणजे माझ्या मरणाला मी थांबवलं असं, आणि मरण असं मुठीत घेऊन मी ज्युपिटर पर्यंत पोहोचलो. म्हणलं नाही, मला काय नाही होणार, चलो जल्दी. भांडुपला आल्यानंतर तर ते वाढायला लागलं, मला बोलता येईना. म्हणलं चलो जल्दी. आणि आलो तिथे थंबोलाइज केलं. तू बिलीव्ह नाही करणार, ज्या डॉक्टरने मला थंबोलाइज केलं आणि जो मला घेऊन आला, त्या डॉक्टरचं नाव जो घेऊन आला ड्रायव्हरचं नाव तन्वीर होतं आणि ज्याला मला थंबोलाइज केलं त्याचं नाव तन्वीर होतं. वाव. आय डोंट नो हाऊ. तर तिथून मी थोडासा मला स्टेबल झालो. एन्जिओग्राफी झाली नाही कारण लोकांना हे माहित नाही. लोक काय म्हणतात, हा तुमची ते जागरण बिगरण, असं लोकांना वाटतं. जागरण म्हणजे हे असेल, असं काही नाही जागरण वगैरे. मला तर काही शॉक नाहीये. तर ते असू शकतं की जागरणाचं कारण असू शकतं की कार्यक्रमावरून लेट झोपणं वगैरे. पण डॉक्टरांना जेव्हा विचारलं की माझं एन्जिओग्राफी करायला गेले, तेव्हा 10 मिनिटं मी होश नव्हता. माझं बीपी खाली जाणं, आणि बीपी खाली जाणं हे सगळ्यात डेंजर. तर माझा 10 मिनिटं खाली होता आणि डॉक्टरांचा बीपी वाढला होता. सगळे घाबरले होते. आणि मला एक सर्टन क्षणी असं मला जाग आली सर्टन पॉइंटला, आणि मला गरम व्हायला लागलं होतं ना, तर मला जाग आली. तर मी बोला डॉक्टर मुझे कैसा तो हो रहा है, मुझे बहुत तकलीफ हो रही है. ओके स्टेबल, हाँ काही चिंता नका करू, हाँ पुश, हाँ ये करो वो करो. तर सगळे डॉक्टर्स ऐसे सब डर गए थे. तर मला ते कळलं, पण मला एक सवय आहे घाणेरडी,
असं कधी झालं ना, तर मी 2 मिनिटं डोळे बंद करतो आणि मी 30 सेकंदासाठी डोळे बंद केले आणि मी स्वतःशी बोललो, "सगळं चांगलं होईल. काही चिंता करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल." आणि 30 सेकंदांनी मी डोळे उघडल्यानंतर माझं हळू-हळू, हळू-हळू बीपी वाढायला लागलं वाह! आणि मी स्टेबल झालो आणि मला 15 मिनिटांनी बाहेर आणलं. डॉक्टर म्हणाले, "ह्याने घाम काढला आमचा. ह्याला घामटा आणला आम्हाला." हं. आणि म्हणे, "काय झालं डॉक्टर?" मग नंतर मिसेसने विचारलं, तर म्हणे, "आम्ही एन्जिओग्राफी करू नाही शकलो." कारण या व्यक्तीच्या 2 आर्टरीज ज्या आहेत, त्या 2 च्या आहेत. ज्या 4 च्या असतात किंवा सत्या. हां, हो. ज्या सो 2 ते च्या पुढे जाऊच असतात, नाही शकत त्या तिथे. माझ्या 2 च्या असल्यामुळे माझं ब्लड क्लॉट जास्त लवकर झालं. मला हार्ट अटॅक आला. आई हे गं! लोकांना माहीत नसतं. ते चेक करून घ्यावं. टुडिको करून घ्यावं, की तुमची आर्टरी बरोबर आहे का? तर हे लोकांना हा 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 तर मी विचारलं तर म्हणे, "हे कधी लाखातनं किंवा हजारातनं लोकांना असतं" म्हणे. रेअर आहे ते. रेअर आहे हे नंदीश उमपला कसं काय झालं म्हणे. म्हटलं अहो असं काही नंदीश कारण उमपला नंदीश झालं म्हणे काय उमापच रेअर आहे. माणूसच आहे. असं काही नाही. म्हणे तर मलाच कसं व्हावं तर तर हे कुठेतरी जनजागृती ही मी सांगत असतो, की जागरणाचं कारण आहे. झोप तर चांगली झालीच पाहिजे. खाणं-पिण्याच्या वेळा मी 2017 पासनं खाण्याच्या वेळा एकदम पाळल्या होत्या. हं. रात्री 1:30-2 ला जेवणं बंद. मी हं. 10 किंवा मी फार तर 10-10:30 ला कार्यक्रम संपला प्रॉब्लेम होता. बरोबर. तर ते प्रेक्षकांना मी सांगणार आहे, की तुम्ही स्वतःला चेकअप करत जा. दर 6 महिन्याने चेक करा. मग माझा हार्ट कसा आहे, माझी किडनी कशी आहे, माझं लिव्हर कसं आहे, माझं व्हॉटएव्हर. या. जस्ट गो अँड चेक युअरसेल्फ. बरोबर. तर हे मला झाल्यामुळे झालं. पण लोकांचा आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि आई-बाबाची पुण्याई मला मला अनेकांनी माझ्यासाठी हात जोडले. अनेकांनी माझ्यासाठी गणपतीजवळ, जीजसजवळ, सगळ्या दर्ग्यात जाऊन सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेला यश येऊन मी परत बाहेर आलो. एक दिवस व्हेंटिलेटरवर होतो. डॉक्टर म्हणाले, "मी माझं काम केलंय. हं. आता बघू काय." पण मी ठरवलं होतं, "नाही, मी वापस आएगा बॉस. हां. मेरे को रीमा ने इंटरव्यू लेने का है और मैं इंटरव्यू जे देगा ते इसलिए मैं काय? वापस आएगा." मी बघितलं ते हां, रीमा माझी इंटरव्ह्यू घेणार मला काहीतरी फोन येणार आहे आणि मी काय आहे परत एकदा नंतर? मनोरंजन हां, परत त्या याच्यात जाणार आहे. पॉडकास्ट. हां, पॉडकास्टला जाणार आहे. मला असं दिसलं असं जरा. दिसलं. हो, म्हणून हो, मी हो. परत आलो. वाह, वाह, वाह! बघा, बघा माझी ताकद किती आहे. बरं, पण नंदेश दादा, हां, मला ना आता आपण थोड्याशा लाईट मोड हां. वर जाऊयात. रॅपिड फायर. रॅपिड फायर बरं. आवडता रंग? माझा ब्लू म्हणजे आ हां, निळा म्हणजे असं असं काही नाही. निळा, ब्लू. आकाशाचा निळा म्हणूयात आहा! आपण. अथांग. आवडतं शहर? माझं मला तसं ना मुंबई आवडतं, पण मला कोल्हापूर काय माहीत नाही. आहे ना एक कनेक्शन? एक वेगळीच काहीतरी भाषा, शैली, संगीत, छत्रपती शाहू महाराजांचं स्थान आहे आणि मला आवडतं मला. ओके. मुंबई तर माझं जन्मस्थान आहे. हं. पण कोल्हापूर एक वेगळं कनेक्शन आहे. ओके, फाईन. अं, खायला काय आवडतं? मला तसं मला चिकन बिर्याणी खूप आवडते आणि आई आमची मटण भात करायची. ते चिकन बरं. बिर्याणी नंतर आवडायला लागली. पण आई आमची मटण भात करायची. मटण भात हां, आय एम नॉट सेइंग पुलाव और आलं बिर्याणी. लक्षात माझ्या. हो. आहाहाहा! तळेगावला मिळतो तो. खूप आवडतं. मटण आपण भात. आता आणि डॉक्टरने बंदी केली आहे ना, नाहीच ओह! खायचं. बघ ना ओके. कसं असतं. हां, उद्धव साहेबांबरोबर एकदा बसलो होतो मी. तर उद्धव साहेब म्हणाले, की आमच्या डॉक्टरने आम्हाला सांगितलं, की जे तुम्हाला आवडतं ना, बघा मी सगळ्या प्रेक्षकांनाही सांगतो, जे तुम्हाला आवडतं ना, तेच कमी करा. तेच त्रासदायक असतं. तेच कमी करायचं. जे आवडतं गोड असेल तर गोड कमी करा. तिखट असेल तर आवडतं. तिखट कमी करा. तुम्हाला काही नॉन-व्हेज कमी करा. खूप खूप जे आवडत्या गोष्टी आहेत त्या लिमिटमध्ये करा. बरं. तुमचं मग स्वास्थ्य चांगलं आता राहील. मटण भात नाही खाता येत, हां. तर मग व्हॉट डू यू सबस्टिट्यूट इट? आणि घरी माझी बायको छान व्हेज आणि ती जैन असल्यामुळे ते छान छान जेवण व्हेज वगैरे पण जेवण मला आवडतं. मी चांगलं मला भरीत भाकरी किंवा झुणका भाकरी खूप आवडते. झुणका याह! भाकरी तर अरे कमाल, ऑलवेज वेलकम. कमाल. सो हे हे आवडतं हं, फूड आहे. असं काही हं. नाही मी सगळंच खातो पण थोडं-थोडं मला बरं. आवडतं. ज्या वेळेला नंदेश दादा कामात नसतो, हं, त्यावेळेला नंदेश दादा काय करत असतो? तेव्हा मी काहीतरी ना समाज सेवेचं काहीतरी डोक्यात असतं माझ्या. कारण बाबा गेल्यानंतर किंवा बाबा असताना इनफॅक्ट बाबा काही
लोकांना सढळ ते मदत करायचं. हं. पण ती छुपी मदत होती. ते हं. म्हणतात ना, सांगणं, उजव्या हातानं हो. केली तर डाव्या हाताला कळू देऊ कळू नये. नये. तशी मदत बाबा करायचा. तर बाबा गेल्यानंतर 2012 बाबा 10ला गेला आणि 2012ला मला असं बाबाचं ते सुचलं. म्हटलं, "अरे बाबा असं करत होता." तर बाबा गेलाय, पण त्याचं समाजकार्य, प्रबोधन आणि समाजकार्य आणि गाणं दोन्ही समाजासाठी चालू होतं. बरोबर. हे ते बंद झालंय. हं. ते ते आपण सुरू सुरू केलं. करायला हवं आणि बाबाच्या नावाने लोकशाहीर विठ्ठलोबा फाउंडेशन, हं. विठ्ठलोबा फाउंडेशनची स्थापना झाली. तर ते मी कुठेतरी करत असतो. मला इथे सांगायचं नव्हतं, पण इथे मला खूप वाईट वाटतंय कारण मी आणि एक चांगली गोष्ट आहे की मी त्यांचं दर्शन घेऊन आलो. प्रभाकर पोखरीकर, कवी प्रभाकर पोखरीकर आत्ता ते नाही आहेत हो. आपल्यात. हो. ते निघून गेले. पण त्यांना आजारी असताना मी देणारं कोणी नाही. बाबाच्या नावाने, विठ्ठल फाउंडेशनच्या नावाने आम्ही 20 दिवसापूर्वी त्यांना चेक दिला. खूप अवस्था वाईट होती त्यांची. तर मी जाऊन आलो तिथे. मी त्यांना चेक दिला आणि त्यांना खूप आनंद वाटला. म्हटलं, "हे बघा बाबांनी आशीर्वाद पाठवलाय, मी नाही. मी नाही. हे बाबाचं नाव आहे." हं. आणि ते डोळ्यात पाणी आलं त्यांच्या, की अरे विठ्ठल बाबांबरोबर मी खूप काम केलं. खूप विठ्ठलदादा आमच्यावर खूप प्रेम करायचे आणि म्हटलं त्यांनी पाठवलेली रक्कम आहे. मी नाही. हं. मी फक्त द्यायला आलोय. आणि ती त्यांनी स्वीकारली आणि 20-25 दिवसात ते निघून गेले. तर हे काम मी करत असतो कुठेतरी. काहीतरी कोणीतरी फोन करतं, "अरे मला." तर हं. असं चालू असतं. हं. किंवा मी माझ्या कामात असतो. माझं चिंतन करत असतो. बरोबर. मी जे कामाचं चिंतन करत असतो. हं. मी लोकांबद्दल प्रार्थना करत असतो, की ओके. लोकं कोणी पॉडकास्ट किंवा असं काय बघितल्यानंतर शिव्या घालून असं करतात. काय करता तुम्ही असं आजकाल ते चिंतन मीही करते. पॉडकास्ट बघून शिव्या घालू नका. आजकाल फॅडच झालेलं आहे ते. फॅडच झालंय. काय कोणी काही बोलू शकतं. पण आनंद, आनंद बोलू द्या त्यांना. चांगली आपलीच मंडळी. मला अजून एक म्हणजे आपल्या ह्याच्यामध्येच रॅपिड फायर मध्येच मी विचारते हं. की सगळ्यात आवडतं हं. ऐकायला आवडणारं गाणं कोणतं? गझल्स. एनी वन स्पेसिफिक? नियत शौक भर न जाए कहीं, तो भी दिल से उतर न जाए कहीं, नियत शौक. हे आत्ता ऐकतोय मी. कदाचित शब्द चुकला असेल, पण मी आत्ता ऐकतोय. पण कारण काय ना, बाबा जेव्हा लोकसंगीत आम्हाला शिकवत होते, तेव्हा त्याने मेहदी हसन साहेबांच्या गझला आणून दिल्या. गुलाम अली साहेबांच्या गझला, हे ऐका, शास्त्रीय ऐका, शास्त्रीय गा, शास्त्रीय संगीत तुम्ही शिकलं पाहिजे, बरोबर. असं बाबा मला म्हणायचं. तेव्हा गझल्स किंवा लाईट म्युझिक मला खूप आवडतं ग, पण नेमकं मला कोणी बोलवत नाही. सगळे गोंधळ गायला लोकांना प्रेम करतात माझ्यावर आणि निश्चित मी चांगला गात असेन असं मला वाटतं म्हणून बोलवतात ना बिचारे. पण मला गझलाही मी गायलोय. अनंत म्हणून आमचा मित्र आहे. मी स्वतः गझलांचा अल्बम केलाय बाबांच्या. 8 गझला मी स्वतः कंपोज केले. ती याद साजनाची, ते युट्यूबला आहे. सुफी पहिला अल्बम केला. सुफी मराठी सुफी अल्बम करणारा मी आहे. तो केला. तोही मी लोकांनी खूप डोक्यावर घेतला आणि ती आहे. तर गझला, लाईट म्युझिक आय लाईक व्हेरी मच. ओके. आणि जेव्हा लाईव्ह प्रोग्राम असतो तेव्हा हुकमाचा एक्का हे कोणता कलाकृती आहे? माझा पोवाडा. आणि तो मी शेवटी ठेवतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आम्ही शेवटी माझ्या कार्यक्रमाचा शेवटी छत्रपती महाराजांचं त्यांचा पोवाडा अफजल खानाच्या वधाचा, जो मला माझ्या रसिकांनी खूप भरभरून प्रेम केलंय आणि मला असं वाटतं 2-2.5 हजार वेळा गायला असेल. किती? 2-2.5 हजार? हा, 1092 वेळा तर माझ्या मी मराठीमध्ये मी गायलाय. 1092 वेळा. आणि अशा इव्हेंट्स मध्ये, अशा कार्यक्रमांमध्ये अनेकदा गायला. किंवा मी 2000 पासून गातोय तो पोवाडा. 2007ला आला याच्यामध्ये, फिल्ममध्ये. आणि तो अजूनही चाललाय. म्हणजे विचार कर, 15 वर्ष झाली, जास्त झाली, तरी तो पोवाडा आज लहान लहान मुलं डेन्मार्क असेल, US वरनं असेल, लंडन वरनं लोक रेकॉर्ड करून पाठवतात. हे बघा माझा मुलगा ना हा तुमचा पोवाडा गातोय त्याच्या शाळेमध्ये किंवा आमच्या अॅन्युअल किंवा गणपती महोत्सवात. तर इतका आनंद होतो. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, आणि तो पोवाडा मी शेवटी गातो हे माझं आवडतं आहे आणि ज्याने मला नाव मिळवून दिलं.
तर मला असं म्हणायचंय की त्या शाहिरांमध्ये काय ताकद आहे, आपल्या लोककलेमध्ये किती ताकद आहे. हो. हे माझं देण नाही आहे, हे त्यांचं आहे. हो. त्या शाहिरांनी केलेली तपश्चर्या आहे. म्हणजे शाहीर गंगू हैबती असतील, विभूते शाहीर विभूते असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, पिराजी सरनाईक असतील, लोकशाहीर शाहीर साबळे असतील, हो. अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर अमर शेख असतील, माझे बाबा असतील, या सगळ्यांचं योगदान आहे. अगदी. आमचं काहीच नाही, आम्ही तर काहीच नाही त्याच्यामध्ये. यांनी केलेलं हे दान आहे आणि ते आजही त्याच्यामुळे मला असं वाटतं ना, मी सॉरी टू से, पण तेव्हा जो पिक्चर मध्ये आला त्याच्यानंतर पुन्हा एकदा पोवाड्याला एक वेगळा अँगल आला आणि पोवाडा पुन्हा एकदा गाऊ लागला, ग्लॅमर आला आणि लोक पुन्हा एकदा पोवाड्याला जी मरगळ आली होती की पोवाड गात होते शाहीर लोक, नाही असं नाही, पण पुन्हा एकदा तो मेन स्ट्रीम मध्ये आला आणि पुन्हा एकदा तर मला त्याचं भाग्य मिळालं. हे खूप मोठी गोष्ट आहे. अगदी. सो पोवाडा इज माय हुकमाचा एक्का आणि तो आम्ही गाऊन गेल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही गाणं गात नाही. ऑफकोर्स. अगदी महाराष्ट्र गीत गातोच आम्ही. आता जाता जाता अजून काही सांगायला आवडेल? मला सांगायला हेच आवडेल की भेदाभेद हे करू नये आणि काय एक बाबाचं एक हे आहे की ते मला असं ऐकवायला आवडेल. वादळ वारा तुफान येऊ द्या, कुणाच्या बापाला थटायचो नाही, पुढचं पाऊल पुढं टाकलं न जीव गेला तरी हटायचो नाही दादा रे. या आळसाची पांगळी कारण कधी जिंदगीत मांडायचो नाही. बघा मी तू म्हणतेस ना काय सांगायला आवडेल, काय या आळसाची पांगळी कारण कधी जिंदगीत मांडायचो नाही, देशासाठी मरेन पुरता जीव गेला तरी हटायचो नाही दादा रे. त्याचं जातीच्या ह्याच्यात असं कांडायचो नाही, असं काय खूप असं बाबाचं लिहिलं. पण हे सांगायचं की आपण सगळ्यांना माणूस आहोत आणि माणसासारखं एकमेकावर आणि काळजी घ्या. मला हेच सांगेल, एकमेकांची काळजी घ्या. माझं स्टेटस तेच आहे की एकमेकांची काळजी घ्या, कारण आपण जेव्हा एखाद्याला न हात मिळवता मागे वळून जातो तेव्हा आपण गेल्यानंतर पाठीत काय होईल आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे जो येईल वो सबको झुक के सलाम करते रहो, कौन जाने किस वक्त कौन काम आ जाए. हम म्हणतो ना की सबको सलाम करते चलो. काय माहित नाही काय होईल, कधी आपली पाठ फिरल्यानंतर मागे काय होईल. तेव्हा अरे यार मी त्याला हात मिळवायचं विसरलो, त्याला हाय हॅलो करायचं विसरलो, त्याला जय महाराष्ट्र करायचं विसरलो. कोणी असेल, दुश्मन असेल, जय महाराष्ट्र नमस्कार, निघून जा. तर हे करायला विसरू नका. एकमेकाची काळजी घ्या, कारण मला माहिती आहे आता मला जी अडचण आली तेव्हा किती लोकांनी माझ्यासाठी, जे मला ओळखत नव्हते पण त्यांनी खूप माझ्यासाठी प्रार्थना केली. तर ही प्रार्थना कामी येते. तुम्ही केलेलं समाजामध्ये काम हे तुम्हाला पुन्हा एकदा देऊन जातं. तर ते द्यायला विसरू नका आणि एकमेकावर प्रेम करा आणि एकमेकाला समजून घ्या. खूप महत्वाचं आहे ते, खूप महत्वाचं आहे. आता जाता जाता आम्हाला काहीतरी ऐकवा ना. बिलकुल. मी एक ना पोवाडा तर आपण सगळ्यांनीच ऐकलाय, तर तू गझल पण ऐकली आहेस, तर मला असं वाटतं की काय ऐकवू, म्हणजे तुला काय आवडेल? काहीही, एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू परफॉर्म. एक मल्हारवारी आम्ही आता बॅनियन ट्री सोबत एक जॅमिन करतो आम्ही. ओके. आफ्रिकन असतात, कुठे स्पॅनिश असतात, कुठे, तर त्यांना हे गाणं खूप आवडतं आणि पारंपरिक आहे. ओके. मल्हारी मोतियानं द्यावी भरून, हे मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, हे मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, दयाळवारी मोतियानं द्यावी भरून, समरप्तावारी मोतियानं द्यावी भरून, अन नाहीतर द्यावा मी जातो दुरून,
मल्हार वारी मोतियान द्यावी भरून, दयाळ वारी मोतियान द्यावी भरून, समृप्ता वारी मोतियान द्यावी भरून. वा. तर संदेश दादा, मी काय म्हणू, म्हणजे आमच्या ह्या पॉडकास्टची वारी मोतियांनी भरली आहा. तुमच्या येण्यानी. हे जरी असलं तरीही खूप विचार करायला लावणारे मुद्दे, बिलकुल. विचार हे मांडले गेले. कलाकाराची तळमळ नेमकी काय असते बरोबर. हे आमच्या समोर आलं. आणि एवढा वेळ काढून आणि एवढ्या मनमोकळेपणाने, दिलखुलासपणाने बिल्कुल. तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात. अभी दिल का ऑपरेशन हुआ तो दिल खोल के, पहले खोल भी के. दिल खोल के ही बात बोलता था मैं. अभी और ज्यादा खोल अरे. के. तर त्याच्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं हे रसिक जे आहे खूप चोखंदळ आहे तुमच्या पॉडकास्टचं, आणि ते असेच अबाधित राहो. त्यांच्या सगळ्यांची स्वास्थ्य आणि तुमचंही स्वास्थ्य खूप छान राहो अशी मी ईश्वराचरणी, त्या विधात्याचरणी प्रार्थना करीन. धन्यवाद. धन्यवाद.